नमस्कार, मी अनिता ठाकूर. ह्या रहस्यमय दुनियेमध्ये मी आपणा सर्वांचे परत एकदा हार्दिक स्वागत करते. आजचा रहस्यमय दुनियेचा खूप छान आणि खूप सुंदर भाग आहे. मला तो फार आवडतो. आपण आजचा रोजचा जो एक दिवस जो आहे, तो जर खूप छान उत्तमरित्या जगलो, आनंदाने जर जगलो, फार उत्साहाने जर जगलो, तर काय होणार आहे म्हणजे आपण काय करायचं आहे रोज आजच्या दिवसावर फोकस करायचा आहे. मी आजचं आयुष्य किती चांगलं जगणार आहे, असं आयुष्य जगायचं आहे. मग आजचं आयुष्य आपण चांगलं जगलो तर उद्याचं आयुष्य चांगलं होणार आहे. उद्याचं आयुष्य चांगलं जगलो तर परवाचं आयुष्य चांगलं होणार आहे. म्हणजे काय की एक दिवस चांगलं जगलो तर हळूहळू आपण आठवडा, 15 दिवस, महिना, 6 महिने, वर्ष अशा प्रकारे आपण काय करत असतो तर तो दिवस उत्तमरित्या छानरित्या आपण जगत असतो. म्हणून आपण काय करायला पाहिजे की खूप जास्त भविष्य काळाचा विचार न करता, कारण की आपण काय करतो खूप जास्त भविष्य काळाचा विचार करतो आणि खूप भूतकाळाचा विचार करतो. म्हणून खूप जास्त भविष्य काळाचा विचार न करता, खूप जास्त भूतकाळाचा विचार न करता आत्ताचं, आजचं, ह्या क्षणाचं आयुष्य आपण जगायला पाहिजे छानपैकी आनंदाने. बघा, जर सकाळी उठल्यानंतर मग तुम्ही म्हणाल की नक्की मॅडम कसं काय आयुष्य चांगलं जगायचं आहे? फार सोपं आहे. सकाळी उठल्यानंतर त्या सकाळसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. खूप छान फ्रिक्वेन्सी द्यायची आहे आणि खूप छान पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. खूप चांगल्या भावनेमध्ये राहायचंय. बघा, आपण मनुष्य आहोत. आपल्या आयुष्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह प्रसंग निर्माण होणार आहे आणि नेहमी निगेटिव्ह प्रसंग निर्माण होणार आहे. म्हणजे सुख आणि दुःख या अशा दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असणारच आहे. त्यामुळे आपण काय करायचे, जेव्हा पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख असणार आहे, नकारात्मक असणार आहे, तेव्हा आपण त्याच्यामधून काय चांगलं होणार आहे हे शोधायचे. बघा, जेव्हा एखादी गोष्ट जेव्हा आता आपल्याला असं वाटतं की नाही की आत्ताची परिस्थिती फार नकारात्मकतेची आहे किंवा मी आता फार टेन्शन मध्ये आहे किंवा आता माझ्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे, पण कालांतरानंतर तुम्हाला जाणवेल की त्या काळामुळे माझं आजचं जे आयुष्य आहे ते खूप चांगलं झालेलं आहे. नेहमीच नक्कीच निगेटिव्ह प्रसंगातून पॉझिटिव्ह प्रसंग चांगला घडत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जे आज बोलता म्हणजे रोज तुम्ही जे बोलता, जे वाक्य वापरता, जे फिलिंग तुम्ही मनातून काढता, तेच तुमच्याकडे परत परत येत असतं. मग ह्या रहस्याच्या दुनियामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? त्यांनी हेच सांगितले रहस्याच्या दुनियेमध्ये की चांगल्या भावनेमध्ये राहा. चांगला चांगला विचार करायचा आहे, आनंदामध्ये राहायचं आहे. जर तुमची भावना जर नैराश्याची असेल किंवा फार निगेटिव्हिटीची भावना असेल किंवा फार तुम्हाला वाईट फिलिंग जर होत असेल तर लगेच त्याच्यातून आपण बाहेर निघायचे आणि चांगल्या भावनेमध्ये आपण राहायचं आहे. मग कधी कधी आपण बघा आपल्या तोंडून आपण दुसऱ्यासाठी काहीतरी शब्द वापरतो. मग काय होतं, आपल्याला आतापर्यंत हे माहिती नव्हतं, पण रहस्याच्या दुनियेमध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे की शब्द जपून वापरा. आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये सांगितलेलं आहे. नेहमीच आपल्याला वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलेलंच आहे की जपून बोल, जपून बोल, जपून बोल. जपून बोल याचा अर्थ असा आहे की हे जे विश्व आहे, हे जे युनिवर्स आहे, तुमचं प्रत्येक वाक्य आणि वाक्य तुम्हाला परत करत असतं. तुम्ही चांगलं बोलले तर तुम्हाला चांगलं देणार आहे. तुम्ही जर निगेटिव्ह वाक्य जर बोलत गेले तर ते निगेटिव्ह वाक्य तुमच्याकडे परत येणार आहे. निगेटिव्ह वाक्य परत येतं म्हणजे काय, की आपल्यालाही समजत नाही आपलं निगेटिव्ह वाक्य कधी येतं. मग ते 4 दिवसात येतं, 2 दिवसात येतं, 8 दिवसात येतं, 15 दिवसात, वर्षातून, 4 वर्षातून ते वाक्य आपल्याला परत येताना दिसतं. मग हेच आज आपल्याला आजचा जो भाग आहे मानवी रहस्याचे, मानवी रहस्य, काय मानवी रहस्य आहे हेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग ह्या रहस्याच्या दुनियेमध्ये आज रॉन्डा पण आपल्याला काय छान शिकवते आहे. चला, आज ऋतुराजचे पप्पा वाचणार आहे. स्क्रीनवर येऊन हा, थांबा.
दिसत होती. मानवी संबंधांचे रहस्य. हा, एक मिनिट हा, रुद्राची अप्पा. हा, वाचा. मानवी संबंधांचं रहस्य. मेरी डायमंड, फेंगशुई कन्सल्टंट, शिक्षिका व्याख्याती. रहस्य हे आपणच आपल्या विश्वाचे निर्माते आहोत. हे काय असं आपणच झालं? आपल्या हा, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि म्हणूनच आपल्या इच्छा, आपले विचार आणि भावना या अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण त्यांनाच अस्तित्व येऊन त्या प्रत्यक्ष जीवनात साकारतात. हम्म, एकदा मी एका आर्ट डायरेक्टरच्या घरी गेले होते. ते खूप प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर होते. त्यांनी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नग्न स्त्रीचं सुंदर चित्र लावले होते. या चित्रातील स्त्रीनं एकच वस्त्र लपेटलेलं होतं आणि तिनं आपला चेहरा काहीसा अशा पद्धतीने फिरवला होता की जणू ती म्हणत होती, मी तुम्हाला पाहू इच्छित नाही. मी त्यांना म्हटलं, मला असं वाटतं की तुम्हाला शृंगार करताना काही अडचणी येत असाव्यात. ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले, तुम्ही अंतर्ज्ञानी वगैरे आहात काय? मी म्हटलं नाही, पण तुम्ही 7 ठिकाणी त्या स्त्रीचं चित्र लावलं आहे. ते म्हणाले, पण मला हे पेंटिंग खूप आवडतं. मी स्वतः पेंटिंग हे केलं आहे. मी म्हटलं, हे हा, एक मिनिट. आता इथे यांनी काय सांगितलेलं आहे बघा, की रहस्य हेच की आपणच आपल्या विश्वाचे निर्माते आहोत. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. म्हणजे आपण ज्या प्रकारे आपल्या इच्छा, आपल्या विचार, आपल्या भावना ह्या विश्वामध्ये देत असतो, ह्या युनिवर्समध्ये देत असतो, त्याच गोष्टी आपल्याला परत येत असतात. आता इथे यांनी ना आपल्याला खूप छान छान पुढे पुढे खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे, की कसं काय त्यांनी पटवून दिलेलं आहे प्रत्येक उदाहरण देऊन, की कसं काय आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांचा, विचारांचा आणि भावनांचा काय संबंध आहे, ह्या रहस्याशी नक्की संबंध आहे. आता इथे त्यांनी एका व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे, की ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्याच्या घरामध्ये एका नग्न स्त्रीचं चित्र ठेवलेलं होतं आणि की मग त्यांनी असं विचारलेलं आहे, त्यांनी म्हणजे कोणी, मेरी डायमंड यांनी असं विचारलेलं आहे की नाही, की तुम्ही हे जे तुम्ही तुम्हाला शृंगार करताना काही अडचणी वगैरे येतात का? तर मग त्यांनी असं विचारलंय की नाही, की तुम्ही काही अ, अंतर्ज्ञानी आहात का, की तुम्हाला कसं समजलं की मला हा प्रॉब्लेम आहे? मग पुढे ते काय सांगतायत, या इधर का किधर गया यहाँ पे. हा, तर आणखीच वाईट आहे, कारण यात तर तुम्ही आपला सारा जीव ओतलाय, कला ओतली आहे. त्याचं व्यक्तित्व खूप आकर्षक होतं. त्याच्या अवतीभोवती नेहमीच हिरोईन्स, अभिनेत्यांची गर्दी असायची. परंतु तरीही त्याच्या जीवनात शृंगाराची मजा काडी मात्र नव्हती. मी त्यांना विचारलं, तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला नेमकं काय हवंय? मला एका आठवड्यात 3 स्त्रियांबरोबर डेटिंगला जायचं आहे, ते म्हणाले. मी म्हटलं, ठीक आहे. याच दृश्याचं पेंटिंग बनवा आणि ते आपल्या घराच्या लिव्हिंग रूम मध्ये लावा. प्रत्येक कोपऱ्यात 3 वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर. बघा 6 महिन्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, की त्या स्त्रीचं, ज्या स्त्रीचं चित्र त्यांनी लावलेलं होतं ते चित्र ठिकठिकाणी लावलेलं होतं. म्हणजे हे जे चित्र होतं, ह्या चित्रामध्ये नैराश्य जाणवत होतं. ती नैराश्याची भावना जाणवत होती. कुठेतरी ती स्त्री दुःखी आहे असं जाणवत होतं. आणि मग तेच चित्र सतत 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 हे पाहत होते, हे गृहस्थ. आणि सतत ते चित्र पाहत असल्यामुळे काय झालंय, की नेहमी ते त्याच भावनेमध्ये राहत होते. बघा, एखादं आनंदाचं जर आपण गाणं लावलं तर आपल्यामध्ये आनंद निर्माण होतो, किंवा एखादं दुःखी गाणं जर लावलं तर आपली फिलिंग कशी होते, दुःखी फिलिंग होते. मग आपण बघा, आपल्या भावनेप्रमाणे आपण गाणं लावत असतो. जेव्हा आपण खूप उदास झालेलो असतो त्या पद्धतीने आपण गाणं लावतो. आणि मग तिथे त्यांनी ते सांगितले, की अरे म्हणजे
हे जे चित्र काढलेलं आहे हे तुम्ही स्वतः चित्र काढलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी युनिव्हर्सला जी काही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती कशी दिलेली आहे, फार उदास फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, नैराश्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आपण जेव्हा एखादा फोटो बघा सतत 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 पाहतो तेव्हा आपण त्या फोटोमध्ये स्वतःला पाहत असतो. म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये जॉईंट फॅमिलीचं चित्र लावत असतो किंवा पती पत्नी एकत्र उभे आहेत असं फोटो लावत असतो का, कारण की जेव्हा आपण ते चित्र पाहतो तेव्हा ते आपल्याला आतून फील होत असतं की आपण दोघं नवरा बायको एकत्र आहोत. जेव्हा फॅमिलीचं चित्र आपण घरामध्ये लावतो तेव्हा काय फील होतं की हम सब एक है, आपण सगळे एकत्र आहोत. मग त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं निगेटिव्हिटीचं जर चित्र लावलं असेल आणि तुम्हाला आतून खूप अशी नैराश्याची भावना जर निर्माण होत असेल तर तुम्ही ते चित्र ताबडतोब काढून टाकायचं आहे तुमच्या घरातून. असं चित्र तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा की जेणेकरून तुमच्यामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. हा. 6 महिन्यानंतर जेव्हा मी त्यांना पुन्हा भेटले तेव्हा विचारलं, आता तुमचं लव्ह लाईफ कसं आहे? खूपच छान. आता अनेक स्त्रिया मला आपणहून फोन करतात, त्यांना माझ्याबरोबर डेटिंगला जायचं असतं. हा, आता मी इथे त्यां यांनी काय सांगितले की ही जी व्यक्ती आहे मुळातच ही व्यक्ती फार स्त्रियांबरोबर राहणारी व्यक्ती आहे, पण तरी सुद्धा स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होत नाही. मग काय त्याचं कारण आहे? त्याचं कारणच हे आहे कारण की ते त्यांच्या मनातून फार वेगळ्या प्रकारची भावना देत आहेत. बघा, आतली भावना वेगळी आहे. मनामध्ये त्यांना स्त्रियांबरोबर फिरायला जायचं आहे. पण जे हे मन म्हणतंय, पण ते काय बघतायत? ते वेगळंच चित्र काहीतरी बघतायत. ती भावना वेगळीच काहीतरी देत आहे. जेव्हा त्यांनी ते चित्र बदललेलं आहे आणि ते चित्र बदलल्यानंतर काय झालेलं आहे, की आपोआप ते स्त्रियांबरोबर डेटिंगला जायला लागलेले आहेत. आणि बघा पुढे काय झालं? हां. मी त्यांना सांगितलं की हे असं घडत आहे कारण हीच तुमची इच्छा होती. ते म्हणाले की आता मला खूप छान वाटतंय. मला असं म्हणायचं आहे की वर्षानुवर्षे एकही स्त्री माझ्याबरोबर डेटिंगला येत नव्हती आणि आता एका आठवड्यात 3-3 डेटिंग मिळतात. माझ्यासाठीच त्या बायकांच्यात भांडणं होतात. मी म्हटलं, हे तर खूपच छान झालं. आता त्यांनी मला आपली नवीन इच्छा बोलून दाखवली. मला आता खरा स्थिर स्वरूपाचा शृंगार जीवनात हवा आहे. मला लग्न करायचंय. मी म्हटलं ठीक आहे. मग याचं दृश्याचं पेंटिंग बनवा. त्यांनी खरोखरच एक अत्यंत सुंदर शृंगारिक दृश्याचं चित्र खूप रसिकतेने व मनापासून काढलं. यानंतर वर्षभरातच त्यांचं लग्न झालं आणि आता ते खूप आनंदात आहेत. हां. म्हणजे आता इथे यांनी काय सांगितलंय, की ते स्त्रियांबरोबर डेटिंगला जायला लागलेले आहेत. खूप छानपैकी फील व्हायला लागलेलं आहे. आणि नंतर मग त्यांना विचारलं, की तुमची इच्छा काय आहे? बघा, म्हणजे इथे तात्पर्य हेच आहे, की युनिव्हर्स बसलेला आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट देण्यासाठी. फक्त तुम्ही काय करायचं आहे, तशी भावना त्या युनिव्हर्सला द्यायची आहे. तुम्ही त्या युनिव्हर्सला सांगायचं आहे, तसं तुम्ही ते युनिव्हर्सला बोलायचं आहे. मग त्यांनी इथे असं सांगितलेलं आहे, की मला शृंगार जीवन हवं आहे. म्हणजे त्यांना वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. मग त्यांनी त्या पद्धतीने पेंटिंग केलं आणि त्या पद्धतीने पेंटिंग केल्यानंतर काय झालेलं आहे, की वर्षभरामध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे. जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, आनंदाचं पुस्तक वाचतो, तेव्हा त्या पुस्तकामध्ये आपण स्वतःला वाहून घेतो. म्हणजे त्या प्रकारची आपण फ्रिक्वेन्सी देत असतो. किंवा एखादा आपण पिक्चरही आपण जेव्हा पाहतो बघा, वास्तविक पाहायला गेलं तर पिक्चर मधली व्यक्ती रडत असते. पण तो ती भावना पाहून किंवा तो अभिनय पाहून आपल्याला स्वतःलाच आपण इतकं भावुक होतो, इतके भावुक होतो, की आपण त्यांचं रडणं पाहून आपण रडायला लागतो. आणि इथे त्यांना तेच सांगितलेलं आहे, की तुम्हाला आता ज्या पद्धतीचं चित्र हवं आहे, त्या पद्धतीचं चित्र काढा. त्यांनी त्या पद्धतीचं चित्र काढलं आणि त्या पद्धतीचं चित्र काढल्यामुळे आपोआप त्यांच्या आयुष्यामध्ये तसाच प्रसंग निर्माण झालेला आहे. म्हणजे काय, की
आपण फक्त ठरवायचं आहे, आपण फक्त मनामध्ये विचार करायचा आहे जे आपल्याला हवं आहे ते. मग आपण डोक्यातून वेगळा विचार केला, मनातून वेगळा विचार केला, तर जे आपल्याला हवं आहे ते मिळत नाही. पुढे अजून खूप छान मजा आहे बघा. हा. हे असं घडलं कारण त्यांनी आपली इच्छा बाहेर प्रक्षेपित केलेली होती. अनेक वर्षापासून त्यांना डेटिंग करण्याची इच्छा होती, पण झालं काहीच नव्हतं, स्टॉप प्रेझेंटिंग केलं कारण का? त्यांची इच्छा प्रदर्शित होत नव्हती. बाह्य स्तरावर त्यांचं घरचं त्या इच्छेला विरोध करत होते. आता जर हे रहस्य ज्ञान तुम्हाला समजलं असेल, उमगलं असेल, तर मग करा खेळाला सुरुवात. एक मिनिट. हा हा, बरोबर. पुढे. मेरी डायमंडच्या मेरी डायमंडच्या क्लायंटची ही कहाणी हे खरोखरच एक आदर्श उदाहरण आहे या गोष्टीची, की फेंगशुईत रहस्य संदेश कशा प्रकारे प्रतिबिंबित होत असतो. यावरून एवढंच नक्कीच कळतं की जेव्हा आपण विचारांवर नियंत्रण ठेवतो आणि योग्य नियोजन करतो, तेव्हा ते समर्थपणे आपल्या जीवनाची रचना करतात. आपण कृतीत आणलेला विचार जीवनात प्रत्यक्षात साकारतो. आपण भले काहीही करू असू, पण त्याआधी तसे विचार मनात असतात. आपण बोलतो त्या शब्दामागे आपल्या भावना मागेही आपले विचारच असतात. पण कृती अधिक सामर्थ्यशील असतात, कारण त्यामागे कृती प्रवण करणारे विचार असतात. त्या विशिष्ट विचारांनी आपल्याला ती कृती करायला भाग पाडलेलं असतं. कृती प्रत्यक्षात दिसते हे महत्वाचं. आपले आतले विचार नेमके कोणते आहेत हे आपल्याला कदाचित कळणार देखील नाही, पण आपल्याला आपण केलेल्या कृतीकडे पाहून आपण हा. काय विचार करत होतो. अम, बघा, जेव्हा एखादा एक लेखक किंवा एखादा एक कवी, लेखक जेव्हा कथा लिहितो, कवी जेव्हा आपली कविता सादर करतो, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये त्या पद्धतीची कविता आलेली असते, त्या पद्धतीची कथा त्याच्या माइंडमध्ये आलेली असते आणि त्या भावना तो आपल्या कागदावर उतरवत असतो. बघायला लक्षात, की जे त्या लेखकाच्या डोक्यामध्ये आलेलं आहे, चांगली भावना, चांगलं उतरवलं. वाईट भावना म्हणजे त्याला जे लिहायचं आहे ते, ती वाईट भावना त्याने लिहिलेलं आहे. कवी कवी कवीने सुद्धा जर एखादं चांगलं, त्याने खूप छानपैकी निसर्ग सौंदर्य पाहिलेलं आहे आणि ते निसर्ग सौंदर्य पाहिल्यानंतर तो आतून शहारून गेलेला आहे आणि त्या पद्धतीने ते निसर्ग सौंदर्य आपल्या लेखणीतून समोर मांडलेलं आहे. त्याच पद्धतीने आपलं हे आयुष्य आहे. आपल्याला आपलं आयुष्य कसं हवं आहे? शृंगारयुक्त हवं आहे, भांडण करणारा हवं आहे, गॉसिपिंग करणारा हवं आहे, की प्रेमयुक्त हवं आहे, कसं हवं आहे? मग जसं तुम्हाला तुमचं आयुष्य हवं आहे तसं ते समोर येत असतं. जर तुम्ही सतत तुमच्या घरामध्ये ज्या प्रकारची फ्रिक्वेन्सी ठेवता, ज्या पद्धतीचं वातावरण तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवता, मग तुम्ही म्हणाल की नाही की मॅडम याच्यामध्ये माझा काहीच भाग नाहीये, समोरची व्यक्ती तशी वागते म्हणून मी तसा वागतो, मी तर माझ्या ठिकाणी बरोबर आहे. इथे रहस्यामध्ये त्यांनी हेच सांगितले आपल्याला, 4-4 वेळेस त्यांनी आपल्याला हेच पटवून दिलेलं आहे. काय पटवून दिलेलं आहे, की जे काही आहे ह्या जगामध्ये काहीच नाहीये, जे काही आहे ते आपल्या मनामध्ये आहे. मग या घरातलं वातावरण कोण खराब करतं, तर आपण आपल्या घरातलं वातावरण खराब करतो. जर आपल्याला चांगलं आनंदी आयुष्य जगायचं आहे, तर आपण त्या व्यक्तीबरोबर चांगलं आनंदाने राहायला पाहिजे, उत्साहाने राहायला पाहिजे. तुम्ही जर तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाने आणि उत्साहाने राहिलात, तर तुमचे घरातले लोक तुमच्या बरोबर आनंदाने आणि उत्साहाने राहणार आहात. तुम्ही ज्या प्रकारचा शब्द वापरता तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या जगामध्ये, त्याच प्रकारचे शब्द तुम्हाला मिळत असतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जर रिस्पेक्टनी जर बोलले, तर समोरची व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहे. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अरे तुरे जर केलं, तर समोरची व्यक्ती तुम्हाला का, कारण की ती एक फ्रिक्वेन्सी आहे, ती एक भावना आहे. तुम्ही जी कृती करता, जे तुमच्या माइंडमध्ये ठेवता, मग तुम्ही म्हणता की नाही की मॅडम मला चिडचिड होते, मला खूप राग येतोय,
मग ज्या दिवशी चिडचिड होते, ज्या दिवशी राग येतो, त्या दिवशी स्वतःचं जे मन आहे, त्या स्वतःच्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ज्या काही तुम्हाला गोष्टी आवडतात, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हां. हे आपण ओळखू शकतो. या फिल्म प्रोड्युसरच्या गोष्टीत त्याचे आंतरिक विचार त्याच्या कृतीतून आणि भोवतालच्या वातावरणातून व्यक्त होत होते. त्यानं अनेक स्त्रियांची चित्र काढली होती, सर्व त्याच्यापासून तोंड फिरवणाऱ्या. तुम्ही पाहिलं का त्याचे आंतरिक विचार कोणते होते ते? त्याचे शब्द जरी सांगत होते. म्हणजे त्याने जे चित्र काढलेलं आहे, ते चित्र तोंड फिरवणारं होतं, पण त्याला तसं दाखवायचं नव्हतं. त्याची भावना आतून वेगळी होती, पण त्याने जे चित्र काढलेलं आहे, ते चित्र काढल्यानंतर म्हणजे जेव्हा तो सतत ते चित्र पाहत होता, म्हणजे काय की त्याला हे आयुष्य चांगलं नकोय. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही, तेव्हा आपण काय करतो? तोंड फिरवतो. त्यापेक्षा जर आपण खूप छान आनंदाने बसलेली बघा एखादं एक चित्र मोनालिसा हे चित्र जे आहे ते पूर्ण जगप्रसिद्ध झालेलं आहे. का? कारण की आपण त्या चित्राकडे जेव्हा पाहतो तेव्हा ती आपल्याला वेगवेगळी दिसते प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळेस वेगवेगळी दिसते. असं का? जेव्हा तुम्ही खूप भावना त्या चित्रामध्ये टाकता, जे तुम्हाला हवं आहे ते, तेच समोरची व्यक्ती त्या पद्धतीने फील करत असते. जसं तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लिहिता, तसं समोरचं व्यक्ती वाचणारच आहे. पुढे. हॅलो? हा, हां. की त्याला खूप स्त्रियांबरोबर डेटिंगला जायचं आहे, तरी त्याचे आंतरिक विचार जे त्याच्या चित्रातून व्यक्त होत होते ते तसे नव्हते. आता जेव्हा त्यानं जाणीवपूर्वक आपल्या कृती बदलल्या, इच्छांप्रमाणे कृती निवडल्या गेल्या, ठरवल्या, तेव्हा आपोआपच त्याला जे हवं होतं त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं गेलं. एवढ्याशा बदलामुळे तो आपलं जीवनचित्र त्याला हवं तसं बनवू शकला. एवढंच नव्हे तर ते आकर्षणाच्या नियमानुसार प्रत्यक्षात आणू शकला. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जीवनात आकर्षित करू इच्छिता, तेव्हा एक काळजी घ्या की तुमच्या कृती तुमच्या इच्छांविरुद्ध असणार नाहीत. याचं एक उत्तम उदाहरण द सिक्रेट मध्ये फीचर केल्या गेलेल्या माईक डुली यांनी आपल्या ऑडिओ कोर्समध्ये दिला आहे. ऑडिओ कोर्स लिव्हरेजिंग द युनिवर्स अँड एगेजिंग द मॅजिक यामध्ये एका अशा महिलेची कहाणी आहे जी एका आदर्श जीवनसाथीच्या शोधात होती. बघा. आणि हां, आता त्यांनी एक कथा सांगितलेली आहे. आता दुसरी कथा ते सांगतायत. आता इथे यांनी पहिल्या कथेमधून त्यांनी काय सांगितलेलं आहे, की तुमच्या इच्छा विरुद्ध असणार आहेत. जे तुम्हाला हवं आहे, ते त्या पद्धतीची इच्छा, त्या पद्धतीच्या भावना, त्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी तुम्ही सतत तुम्ही आपल्या ह्या युनिव्हर्सकडे पाठवायची आहे. आता मला जर सुखी आयुष्य हवं आहे, आनंदी हवं आहे, तर तुम्ही तसं तुमच्या मनातून तशी भावना बाहेर टाकायची आहे. तसं चित्र सतत तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करायचं आहे. तुम्हाला जर चांगले नातेसंबंध जर हवे असतील, तर त्या पद्धतीची इच्छा तुम्ही बाहेर सोडायची आहे. कधी-कधी काय होतं, की नाही, की आपली जी इच्छा आहे, ती आपली इच्छा वेगळी राहते आणि आपलं मन वेगळं राहतं. म्हणजे इच्छा आणि मन ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपला संघर्ष चालू असतो. तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीमध्ये संघर्ष करायचा नाहीये. तर आपल्याला काय करायचंय, की जी आपली इच्छा आहे, आपल्या इच्छेप्रमाणे आपण ती कृती करायची आहे. जे आपल्याला कोणतीही पण चांगली भावना जेव्हा आपण एखादी कृती चांगली घडत असते किंवा एखादं आपण काहीतरी चांगलं समजा आता आपल्याला जर गाडी घ्यायची आहे किंवा मला एक चांगली साडी घ्यायची, उदाहरणार्थ मला चांगली साडी घ्यायची आहे. मग आता ही चांगली साडी घेतल्यानंतर मी काय करते, की अशी छानपैकी साडी लावून बघते आणि मी म्हणते पण, की "अरे वाह! मला किती छान साडी दिसते, मलाही किती छान साडी दिसते." पण नको. पण कसं ही साडी जर घातली तर मग ते असं होईल. म्हणजे इथे काय झालेलं आहे, की लगेच तुम्ही ती निगेटिव्ह भावना दिलेली आहे. असं नाही करायचं. तुम्हाला जर ती चांगली साडी आवडलेली आहे, तर तुम्ही त्या चांगल्या फीलिंगमध्ये राहायला पाहिजे. हेच त्यांनी इथे सांगितलंय. आता दुसरा पण खूप छान प्रसंग आहे बघा. हां.
आकर्षित करू इच्छित होती, तिनं सगळ्या गोष्टी अगदी बरोबर केल्या. तिच्या मनात अगदी स्पष्ट होतं की तिचा जीवनसाथी तिला कसा हवाय. तिला अपेक्षित गुणांची तिनं एक यादीच बनवली, अगदी तपशीलवार. आणि हे सर्व गुण असलेल्या तिच्या जीवनसाथीची मानस प्रतिमा ती म्हणून पाहू लागली. आणि इतकं सर्व करूनही तिचा अपेक्षित जीवनसाथी तिच्या आयुष्यात येण्याची काहीच चिन्ह दिसेना. बघा, नंतर आता इथे तुम्ही म्हणाल की नाही की मॅडम आता आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या रहस्याचा वापर करतोय, त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी देतोय, त्याप्रमाणे वागतोय, कृती करतोय. मग आता इथे ज्या स्त्रीचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, त्यांना ज्या पद्धतीचा पती म्हणून जीवनसाथी हवा आहे, त्या पद्धतीचा अजूनपर्यंत जीवनसाथी मिळालेला नाही. ज्याप्रमाणे तिने मानस प्रतिमा केली त्याप्रमाणे. मग त्यांनी तेच सांगितलंय की कसा तुम्हाला पती हवा आहे, कसा जीवनसाथी हवा आहे, त्याची हाईट किती हवी आहे, त्याचा रंग कसा हवा आहे, कोणतं जॉब करणारा हवा आहे, कुठे जॉब करणारा हवा आहे, मग तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धत हवी आहे का तुम्हाला विभक्त कुटुंब पद्धत हवी आहे, किती पगार हवा आहे. जेव्हा ही व्यवस्थित परफेक्ट जेव्हा तुम्ही मानस प्रतिमा जेव्हा या युनिव्हर्सला देता, तेव्हा युनिव्हर्स पटकन ती गोष्ट आपल्याला लवकरात लवकर देत असते. म्हणजे की तुम्ही काय भावना देता. जर तुम्ही एखादी भावना जर खूप चांगली दिलेली आहे, मला मनातून खूप असं वाटते की नाही की मला एक छानपैकी जनावर मला माझ्या घरी आणायचं आहे, एक डॉगी मला माझ्या घरी आणायचं आहे. पण त्या पद्धतीने एक बघा आतून पण एक अशी कळ कळकळ असते की नाही, म्हणजे आपण मराठीमध्ये कळकळ हा शब्द वापरतो, की मी कळकळीने सांगते की मला हे हवंय, हे हवंय. म्हणजे त्या कळकळीने आपण ती आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्या पद्धतीने आपण त्याला फ्रिक्वेन्सी हवी. कारण की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती गोष्ट तुमच्याच मुळे तुम्हाला मिळणार आहे. दुसरं कोणतीही व्यक्ती त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. मग जर तुम्ही मिक्स फ्रिक्वेन्सी जर दिली ह्या युनिव्हर्सला, तर त्या पद्धतीच्या मिक्स पद्धतीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात. म्हणजे की जर तुम्ही जर परफेक्ट जीवनसाथी नाही हे केलं, तुमच्या माइंडमध्ये जर खूप असे काही असे गोंधळ असतील, तर त्या पद्धतीचं जीवनसाथी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतो. मग आता इथे अजूनपर्यंतही तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचा जीवनसाथी तिच्या आयुष्यात आलेला नाहीये. मग तिने अजून काय केलंय बघा. हा. नंतर एके दिवशी ती घरी आली आणि नेहमीप्रमाणे आपली कार गॅरेजच्या मधोमध तिनं पार्क केली. अचानक तिच्या लक्षात आलं की तिला जे काही हवं आहे त्या विरुद्ध तिच्या कृती आहेत. जर तिची कार गॅरेजच्या मधोमध असेल तर तिचा तो अनुभव जीवनसाथी आपली कार कुठे पार्क करणार, त्याच्यासाठी जागा नाही ना ठेवत. तिच्या कृती वैश्विक शक्तींना प्रबळपणे सांगत होत्या की तिनं जे मागितलं होतं ते तिला मिळणारच आहे. यावर तिचा संपूर्ण विश्वास नाही. ही जाणीव झाल्यावर तिनं ताबडतोब गॅरेज स्वच्छ करून घेतलं आणि स्वतःची कार एका बाजूला पार्क करून लागली. दुसऱ्या बाजूला आपल्या जीवनसाथीच्या कारसाठी जागा ठेवून नंतर मग ती आपल्या बेडरूम मध्ये गेली. तिनं आपला वॉर्डरोब उघडला. तो कपड्यांनी भरला होता. तिच्या त्या अनुरूप जीवनसाथीला त्याचे कपडे ठेवण्यासाठी अजिबात जागाच नव्हती. आता तिनं कपाटही स्वच्छ केलं. नको असलेले किंवा वापरात नसलेले काही कपडे बाहेर काढले आणि आपल्या पतीसाठी जागा रिकामी केली. ती बेडवर सुद्धा मधोमध झोपायची. आता ती एका बाजूला तिच्या जागेवर झोपू लागली, त्याच्यासाठी जागा ठेवून. बघा. ही स्त्री हा. हे सगळं दृश्य पाहून अगदी खूप छान हसायला येते की हे जे ही बाई करते ही वेडी आहे का, की ती ती जी गाडी ठेवते आहे ती गाडी तिला असं वाटतंय की नाही की मी गाडीमध्ये ठेवते तर नाही नाही मी गाडीमध्ये नाही ठेवायला पाहिजे. मी जर गाडीमध्ये ठेवले तर मग माझा जीवनसाथी गाडी कुठे ठेवणार. म्हणून ती गॅरेज छानपैकी स्वच्छ करते, कोपऱ्यामध्ये गाडी ठेवायला लागते. आणि मग ते केल्यानंतर कपाटामध्ये ती बघते की अरे कपाटामध्ये तर जागा रिकामी ठेवलेलीच नाही, मग माझं जीवनसाथी कुठे कपडे ठेवणार. मग ती काय करते, लगेच कपाटाचं एक खंड रिकामं करते. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की बेडवर सुद्धा मधोमध झोपायची. बघा की
आता तिला असं वाटायला लागलंय, की अरे मी बेडवर सुद्धा मधोमध झोपते आहे. मग माझा जीवनसाथी कुठे झोपणार आहे? मला माझ्या जीवनसाथीला झोपण्यासाठी जागा ठेवायला पाहिजे. म्हणजे मी कोपऱ्यामध्ये बसायला पाहिजे. आता आपण ह्या सेशनमध्ये जे एकत्र आलेलो आहोत, ते जादू ह्या मार्फत आपण एकत्र आलेलो आहोत. म्हणजे काय? की आपल्या जादूवर विश्वास आहे म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आहोत, करत आहोत. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे, आपला विश्वास आहे की हे असं होणार आहे. पण ज्या लोकांचा मुळातच जादूवर विश्वास नाही, ते म्हणते, "अरे, हे काय वेड्यासारखं काही बडबड करत, मग याचं डोकं फिरलेलं आहे." असं कधी होत नसतं. पण आपल्याला विश्वास आहे. का? कारण की आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, की ज्या पद्धतीने आपण वागतो, ज्या पद्धतीने आपण कृती करतो, ज्या पद्धतीने आपण ब्लेसिंग करतो, ते आपल्याकडे तसं-तसं आकर्षित होत असतं. मग ही सुद्धा किती छान मजा आहे बघा, की जर तुम्ही आता ही गोष्ट जर कोणाला सांगितली, की जो जादूच्या दुनियेमध्ये नाहीये, तर ती काय व्यक्ती म्हणणार आहे, की "अरे, याच्याकडे काही लक्ष देऊ नका, की आता हे असं झालेलं आहे." म्हणजे काय, की हे जे रहस्य आहे, हे रहस्य किती छान मजेशीर आहे. पुढे. हां. ही स्त्री रात्री जेवताना माईक डुलीला आपला सांगत होती. तेव्हा तिच्या शेजारी त्याच टेबलावर तिचा अनुरूप जीवनसाथी बसला होता. या सर्व प्रबळ शक्तिशाली कृतींनी आणि तिला हवा तसा अनुरूप जीवनसाथी मिळालेलाच आहे असा अभिनय केल्यामुळे तिच्या जीवनात तो प्रवेशला झाला आणि आता ती दोघं सुखाने संसार करत आहेत. मिळालेलंच असणारे अभिनय करून हवं ते मिळविण्याचं आकर्षित करण्याचं दुसरं उदाहरण आहे. माझ्या बहिणीचं ग्लॅस ती सिक्रेट फिल्मची प्रोडक्शन मॅनेजर. हां. तर आता इथे यांनी काय सांगितलेलं आहे, की माईक डोलीला आपली कथा सांगत होती. आता ही जी स्त्री आहे, ती आपली एक मैत्रीण आहे. तिला ही गोष्ट सांगत असताना, तर तिथे एक हवा त्याच तिथे तिला प्रबळ शक्तिशाली कृतींनी आणि तिला हवा तसा अनुरूप जीवनसाथी मिळालेलाच आहे. असा अभिनय केल्यामुळे तिच्या जीवनात तो प्रवेशता झाला. मग सतत ती फील करते आहे, सतत तो अनुभव घेते आहे आणि अनुभव घेतल्यानंतर खरोखर तिला परफेक्ट तिला तिचा जसा जीवनसाथी हवा होता तसा तो मिळालेला आहे. का? कारण की तिने त्या पद्धतीने मानस प्रतिमा केलेली होती. छानपैकी फ्रिक्वेन्सी दिलेली होती आणि त्या स्वप्नामध्ये राहत होती आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं तिला साध्य करता आलेलं आहे. तात्पर्य असं आहे, की जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देतो, स्वतः त्या गोष्टी आकर्षित करतो आणि त्या आकर्षित करण्यामध्ये स्वतः त्याला खूप फीलिंग देतो कारण की हे आयुष्य आपलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं आहे, ही तिर्‍हाईत व्यक्ती आपले आई-वडील सुद्धा त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. कारण की हे फिंगरप्रिंट आपलं आहे. मग जसं आपल्याला आपलं आयुष्य हवं आहे, त्या पद्धतीने जर आपण छानपैकी फीलिंग जर दिलेली आहे, ज्या हव्या त्या गोष्टी जर आपण मिळवल्या किंवा आकर्षित केल्या, तर नक्कीच त्या आपल्याला मिळत असतात. अजून त्यांनी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. हां. बहीण जी आहे ती ऑस्ट्रेलियात राहून काम करत होती. ती ऑस्ट्रेलियात राहून काम करत होती. तिला अमेरिकेत यायचं होतं. माझ्याबरोबर राहून काम करायचं होतं. ग्लेडा रहस्य खूप चांगल्या प्रकारे जाणत होती. म्हणूनच तिला हवा तो परिणाम घडून येण्यासाठी ती योग्य मार्गाने काम करत होती. परंतु कित्येक महिन्यानंतरही ती अजून ऑस्ट्रेलियातच होती. मग ग्लेडानं आपल्या कृतीकडे फिरून एकदा पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की तिने जे मागितलं ते तिला मिळालेलंच आहे. असा अभिनय ती करत नाहीये. आता तिनं प्रबळ सामर्थ्यशाली कृती करायला सुरुवात केली. ती अमेरिकेला चालली आहे. यासाठीचं सर्व नियोजन करण्यास तिनं सुरुवात केली. तिनं आपल्या ऑस्ट्रेलियातील मेंबरशिप्स रद्द करून टाकल्या. ज्या गोष्टी तिला नेता येणार नव्हत्या किंवा लागणार नव्हत्या, त्या तिनं इतरांना देऊन टाकल्या. आपल्या सुटकेसेस बाहेर काढल्या आणि त्यात कपडे सामान भरायला सुरुवात केली. आणि फक्त 4 आठवड्यानंतर ग्लेंडा आमच्या अमेरिकेतील ऑफिसमध्ये काम करायला लागली होती. हां.
तर इथे त्यांनी तेच सांगितलंय, की इथे थोडक्यात त्यांनी हे सांगितलंय, की नक्की तिला जायचं होतं दुसरीकडे आणि तिला ते जाता येत नव्हतं. मग तिने काय केलं, की माझं काहीतरी चुकतंय, माझं काहीतरी चुकतंय. मग तिने त्या पद्धतीचा अभिनय केला. आता इथे मला एक उदाहरण असं द्यावंसं वाटतं बघा, आपण जेव्हा लहान होतो आणि लहान असताना आपण जेव्हा सहलीला जायचो बघा, तर सहलीला जायचं म्हणून आपण रात्रभर झोपायचोच नाही. आणि रात्रभर आपल्या डोक्यामध्ये आपण कल्पना करायचो, की मी हा असा ड्रेस घातलेला आहे, छानपैकी असा आईने डब्बा दिलेला आहे, ती बॅग घेऊन मी मस्तपैकी बसमध्ये बसलेलो आहे, खिडकीच्या शेजारी बसलेलो आहे, छानपैकी गप्पा मारतो आहे, तिथे मित्रांबरोबर खेळतो आहे. हे जे आहे, हा खेळ आपण लहानपणी खेळत होतो. मग आपण जसे जसे मोठे व्हायला लागलो तसं तसं आपण काय केलेलं आहे, हा खेळ आपण विसरून गेलेलो आहोत, कारण की आपण मोठे झालो की नाही, आपण एक जबाबदार घटक झालेलो आहे. मग त्यांनी ते सांगितले की ह्या रहस्यामध्ये आपल्याला लहान होऊनच राहायचं आहे, कारण आपण बाळ आहोत आणि आपले आई वडील हे युनिव्हर्स आहे. मग बाळ ज्या पद्धतीने आपल्या आईला मागतं त्या पद्धतीने मागायचं आहे, म्हणजे आपण असंच मागायचं आहे की ज्या अगदी लढीवाळपणाने, आनंदाने, उत्साहाने जर तुम्ही मागितलं या युनिव्हर्सला, तर हे युनिव्हर्स तुम्हाला छानपैकी देणार आहे. आणि जसं जसं तुम्ही ते आपल्याला मिळालेलं आहे, जसं सहलीचा आपण अनुभव घेतो की नाही, किंवा आपल्याला जर फिरायला जायचं असेल तर तो अनुभव आपण आधीच घेऊन मोकळे झालेलो असतो, की असं असं ह्या पद्धतीचं आपण चित्र ते रेखाटतो आणि त्या पद्धतीने खरं झाल्याचं तुम्हाला जाणवतं पुढे. तुम्ही नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल विचार करा आणि तुमची इच्छा तुमच्या कृतीतून प्रतिबिंबित होत आहे ना हे निश्चित करा. तुमची मागणी आणि तुमच्या कृती एकमेकांविरुद्ध तर नाहीत ना याची खात्री करून घ्या. तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला मिळालेच आहे असा अभिनय करा. ती गोष्ट आज तुम्हाला मिळालेली असताना असे तुम्ही वागाल तसेच वागा. तुमची अपेक्षा तुमच्या कृतीतून प्रबळपणे व्यक्त होऊ दे. अपेक्षित गोष्टींची प्राप्ती तुमच्या विचार कृती वाणीतून प्रतिबिंबित होऊ दे. तशा कृती करणं जोरदारपणे सुरू करा. तुमच्या इच्छित वस्तूंसाठी मागण्यांसाठी जागा निर्माण करा. हे सगळं करत असता तुम्ही आपल्या अपेक्षांचं सामर्थ्यशाली संकेत प्रक्षेपित करत असता. हा, मग त्यांनी की तुम्ही नेमकं काय सांगितलंय ह्या युनिव्हर्सला, तुम्ही नेमकं काय सांगितलेलं आहे, कोणतं स्वप्न सांगितलेलं आहे, कोणत्या शब्दात सांगितलेलं आहे, कोणत्या भावनेमध्ये सांगितलेलं आहे, ते आठवायचं आहे. जर एखादा वाईट प्रसंग जर आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर का झालेला आहे याचा विचार करा. आणि एखादा जर चांगला प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर का झालेला आहे याचा विचार करा. ज्याप्रमाणे आपली इच्छा जी आहे, आपल्या इच्छेचं फटाफट आपण ते कृती प्रतिबिंबित करत असतो. त्यांनी काय सांगितलंय की नाही, की आधी मागा तुम्ही आणि मागितल्यानंतर आपण खात्री बाळगायची की मला ते सगळं मिळालेलं आहे. आणि ते सगळं मिळालेलं आहे असं जेव्हा आपण मनामध्ये घेतो आणि तेव्हा आपण खोटा खोटा अभिनय करायचा आहे की मला हे सगळं मिळालेलं आहे. त्या पद्धतीने वागायचं. बघा बऱ्याच वेळेस असं होतं की नाही, की काही लोकांकडे पैशाचा पुरवठा एवढा नसतो. पण काही लोक खरोखर असे असतात की खूप पॉझिटिव्ह असतात. नाही, माझ्याकडे आहे, मी आणणार आहे, मी हे घेणार आहे, आता जरी नसलं तरी माझ्याकडे आहे. असे बरेचसे व्यक्ती जे आहेत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस पॉझिटिव्ह दिसतात. आता इथे त्यांनी सगळ्यात महत्वाचा आणि खूप सुंदर घटक आहे, स्वतःवर प्रेम करा. हा. मानवी संबंधांच्या बाबतीत सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आधी समजून घ्या की संबंध कोणामध्ये होतो आहे. फक्त तुमचा जीवनसाथी नव्हे, अनेकांशी आपला संबंध आहे येत असतो. तेव्हा स्वतःला समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. जेम्स रे, जर तुम्हाला स्वतःचा सहवास आवडत नसेल तर इतर कोणी तुमच्या सोबत आनंदात राहील अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता. आणि म्हणूनच आकर्षणाचा नियम किंवा रहस्य हीच गोष्ट तुमच्या जीवनात आणेल. खरंच अगदी खरं खरं सांगा. स्वतःलाच एक प्रश्न विचारा, ज्या पद्धतीने जसं लोक तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही स्वतःशी वागता का? त्या सन्मानानं स्वतःला वागविता का? ज्या प्रकारे इतरांनी तुमच्याशी वागावं, व्यवहार करावा अशी तुमची अपेक्षा आहे तसं
तुम्ही स्वतःला वागवत नसाल, तसा व्यवहार स्वतःशी करत नसाल, तर परिस्थिती कधीच बदलणार नाही. हा, तुमच्या आता इथे त्यांनी ते सांगितले बघा, स्वतःचा विचार करा. कारण तुम्ही जर स्वतःचा विचार करायला लागले तर आपोआप तुम्ही तुमच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींचा चांगला विचार करू शकणार आहे. तुम्हाला जर तुम्ही स्वतः आवडायला लागले, तुम्हाला तुमचा सहवास आवडायला लागला, तर नक्कीच बाकीच्या लोकांना आपला सहवास आवडणार आहे. आणि आपल्याला आपल्या बरोबर राहण्यामध्ये आनंद वाटला, आपल्याला आपल्या बरोबर राहण्यात मजा वाटली, तर आपोआप लोक आपल्याकडे आकर्षित होत असतात. मग आतापर्यंत आपलं म्हणजे आपलं कसं असतं बघा, की अमुक एक व्यक्ती जर माझ्या आयुष्यामध्ये आली तर मी आनंदी आहे, माझ्याबरोबर नवरा, माझी बायको जर माझ्या बरोबर असेल तर मी आनंदी आहे, मुलं जर आहे तर मी आनंदी. म्हणजे आपण आपला आनंद आपण दुसऱ्यांच्या स्वाधीन केलेलं असतं. ते जर आहे तर मी आनंदी आहे, ते जर माझ्या बरोबर नाहीये तर मी आनंदी नाहीये. म्हणजे आपल्याला जर एखाद्या वेळेस जर अर्धा किंवा 1 तास जर एकटं राहायला सांगितलं, तर आपली चिडचिड होते. आपल्याला समजत नाही काय करायचं. म्हणजे आपल्याला आपला सहवास आवडत नाही. आपल्याला आपल्याला एकटं वाटत असतं. आणि आपली चिडचिड होते एकटं आपण राहत असल्यामुळे. पण जर आपण एकटे जर 2 ते 3 तास एकटे राहू शकतो, स्वतःमध्ये खुश राहू शकतो, स्वतःच्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवू शकतो, स्वतःला छान फिलिंग देऊ शकतो, स्वतःवर छान प्रेम करू शकतो, तर आकर्षणचा सिद्धांत बाकीच्या लोकांना आपल्याकडे बोलवायची गरजच पडत नाही. मग तुम्ही जेव्हा जेव्हा जिथे जिथे जाता तेव्हा तेव्हा तिकडची लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होत असतात. का? कारण की आकर्षणचा सिद्धांत आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागले तर जग तुमच्यावर प्रेम करायला लागतं. तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला लागले तर आपोआप सगळे लोक आणि तुम्ही लोकांना आनंद देता. तुम्ही जर म्हणाल की नाही मी स्वतःला, तो भाग पुढे आहे त्याच्यामुळे ते आता नाही सांगत, मी स्वतःला जर त्रास देते आहे आणि स्वतःला त्रास देऊन जर मी दुसऱ्या व्यक्तीला आनंद द्यायचा प्रयत्न करते, तर आपोआप दुसरी व्यक्ती चिडचिड करते. आपण म्हणतो ना की मी किती यांचा इतका आनंदाने करी तरी हे समाधानी राहतच नाही, मी किती माझ्या बायकोला इतकं चांगलं आनंदाने करी तरी माझी बायको समाधानीच राहत नाही, माझा मुलगाच समाधानी राहत नाही, माझ्या आई वडिलांसाठी किती केलं तरी माझे आई वडील समाधानी राहत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण की आपण स्वतःमध्ये आनंद निर्माण न केल्यामुळे आपण त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टी त्यांना त्या पटत नाही, त्यांना त्या रुचत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघा की काही लोक असे असतात की नक्की आपल्याला ते हवेसे वाटत असतात, आपल्याला त्यांचा सहवास चांगला वाटत असतो. का? कारण की ती व्यक्ती स्वतःवर प्रेम करत असते, म्हणून आपण आपोआप त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतो. म्हणजे आपण आधी आपल्या स्वतःवर प्रेम केलं तर सगळे आपल्यावर प्रेम करणार आहे, आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकणार आहे. आपण स्वतःला डेव्हलप केलं तर आपलं घर डेव्हलप होणार आहे, आपला मित्र परिवार डेव्हलप होणार आहे, आपला मित्र परिवार डेव्हलप झाला तर आपला समाज डेव्हलप होणार आहे आणि मग देश आपला डेव्हलप होणार आहे. जसं कालच्या मी प्रस्तावनेमध्ये हे सांगितले की स्वतःवर काम करायला शिका, त्यांनी तिथे हाच मुद्दा सांगितले, स्वतःवर काम करायला शिका. म्हणजे इथे अगदी मुद्दामून त्यांनी असं सांगितलेलं आहे की समाज कसा घडतो, ह्याच गोष्टीमुळे समाज घडतो की नाही, की जरी एक व्यक्ती दुःखी आहे, दुसरी व्यक्ती दुःखी आहे, तिसरी व्यक्ती दुःखी आहे, तर मग तो समाज कसा होतो, दुःखमय झालेला आपल्याला दिसतो. पण मग जर आपला समाज, आपला भारत देश आपल्याला समृद्ध जर बनवायचा आहे, पूर्वीसारखा सोन्याचा धूर जर आपल्याला आपल्या देशामध्ये जर निर्माण करायचा आहे, तर आपल्याला सगळ्यांमध्ये बदल करायच्या ऐवजी आपण जर स्वतःमध्ये बदल घडवला, आपण जर स्वतःवर काम केलं, स्वतःवर काम करता करता आपोआप हा जो समाज आहे, एक व्यक्ती स्वतःवर प्रेम करायला लागला, चांगल्या गोष्टी आकर्षित करायला लागला की आपोआप त्याचा पाहून दुसरं व्यक्ती करतं, त्याचं पाहून तिसरं व्यक्ती करतं, अरे हा आनंदी राहतो, सुखी राहतो, का राहत असेल,
आपोआप तो तुमच्याकडे विचारायला येणार आहे आणि आपोआप तो हे रहस्य जाणून घेणार आहे. हे जे रहस्याचा आपण अभ्यास या सेशन मध्ये करतोय हे आपल्याला आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचे. जेवढे जेवढे लोक हे सगळं ऐकतात त्यांनी ह्या रहस्याच्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. का? कारण की आपल्याला हा समाज खूप पॉझिटिव्ह करायचा आहे. आत्ताची जी परिस्थिती जी झालेली आहे ती फार वेगळी झालेली आहे आणि त्याचं कारणच असं आहे कारण की आपण सगळ्यांनीच बोलून बोलून, तुम्ही म्हणा मी नाही बोललो, आपण प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदारी घ्यायला शिकायला पाहिजे की हा ठीक आहे मी पण बोललेला आहे. मग जर तुम्ही सुधारले तर आपोआप हा समाज सुधारणार आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करायला लागले की तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करणार आहात. हा. तुमच्या कृती हे शक्तिशाली विचारच असतात. तेव्हा जर तुम्ही स्वतःला प्रेम आणि आदरानं वागवत नसाल त्याचा अर्थ असा की तुम्ही हाच संकेत पाठवत आहात की हा, तुम्ही स्वतः महत्वाची नाही. जादूच्या दुनियेमध्ये सुद्धा तुम्ही हेच पाहिलेलं आहे बघा की जेव्हा आपण आपल्यामध्ये खूप चांगली पॉझिटिव्ह शक्ती निर्माण केलेली आहे की मी हे करू शकते, माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे. आणि तेव्हा जेव्हा आपल्याला आपली क्षमता समजायला लागते म्हणजे काय की आपण आपला आदर करायला लागतो, आपण आपला सन्मान करायला लागतो. आपण पूर्वी समाजाला काय भावना देत होतो की मी लाचार आहे, की मी अशी आहे, मी तशी आहे, मी तशी आहे, हे आपण समाजाला देत होतो. बरोबर आहे की नाही? आता आपण स्वतःवर प्रेम करायला लागल्यामुळे आपल्याला आपली शक्ती समजलेली असल्यामुळे काय होतं की बाकीचे लोक आपल्याला आदराने आपल्याशी वागतात, प्रेमाने वागतात, आपल्याला सन्मान देतात. जेव्हा मला असं वाटतं की मला माझ्या बाजूच्या लोकांनी, इतर लोकांनी मला सन्मान द्यायला पाहिजे. बघा परत एकदा वाक्य सांगते की जेव्हा आपल्याला असं वाटतं की मला माझ्या बाजूच्या इतर लोकांनी मला सन्मान द्यायला पाहिजे, तेव्हा तुम्ही स्वतःला किती सन्मान देता, स्वतःला किती लायक समजता, स्वतःला किती प्रेम देता, स्वतःला किती आदराने ठेवता. जर तुम्ही स्वतःला आदर देताय तर आपोआप तुम्हाला बाहेरून आदर मिळणार आहे, सन्मान मिळणार आहे. म्हणून आपल्यामधली जी शक्ती आहे ती शक्ती ओळखा. तुम्हीच दुर्गा आहात, तुम्हीच राम आहात, तुम्हीच कृष्ण आहात. ही सगळी शक्ती जर आपण निर्माण केली तर आपला हा जो भारत देश आहे तो इतका लवकर भरभराटीला येणार आहे. पूर्वी जसा होता तसा. आपली जी शक्ती आहे ही शक्ती फार कित्येक वर्षापासून दाबून ठेवलेली आहे. कित्येक वर्षापासून जन्मतःच नाही म्हणजे हेच केलेलं आहे, हे नाही करू शकत, असं नाहीये, तसं नाहीये. पण आता आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला आता आपण झोपलेलो होतो आतापर्यंत, आता आपण झोपेतून जागे झालेलो आहोत. जब जागे तभी सवेरा. आता आपण उठलेलो आहोत, जागे झालेलो आहोत. आता आपण आपल्यामध्ये बदल करणार आहोत, आपल्या कुटुंबामध्ये बदल करणार आहोत, आपण आपल्या समाजामध्ये बदल करणार आहोत. आपण आपल्यासाठी तर रहस्य शिकत आहोतच आहोत, पण आपण सगळ्यांसाठी हे रहस्य शिकत आहोत. हा. तुम्ही स्वतः महत्वाची व्यक्ती नाही, तुमची तशी लायकी किंवा योग्यता नाही की तुम्हाला इतरांनी सन्मानानं, प्रेमानं, आदरानं वागवावं, असं संकेत सतत पसरत राहील. आणि इतरांनी तुम्हाला नीट वागवलं नाहीये असे अनुभव पुन्हा पुन्हा येत राहतील. तुमच्या जीवनातील व्यक्ती, तुमच्याशी संबंध येणारी माणसं हा फक्त परिणाम आहे. यामागील खरं कारण तुमचे विचार आहेत. तुम्ही स्वतःला अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागवलं पाहिजे. हाच संकेत प्रक्षेपित केला पाहिजे. त्या फ्रिक्वेन्सीवर राहिलं पाहिजे. मग आकर्षणाचा नियम संपूर्ण विश्व हलवून टाकेल. तुमचं आयुष्य तुमच्यावर प्रेम करणाऱ्या, तुम्हाला आदर सन्मान देणाऱ्या माणसांनी भरून जाईल. दिव्यानी अनेक लोक मॅडमचा इतर आज फोन आला होता. तर त्या म्हणजे त्यांना सेशनमध्ये नाही बोलतायत. त्या बोलू नाही शकत एवढं असं. किंवा आता सध्या जरा थोडंसं म्हणजे नातू झालेला आहे त्यांना. पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगण्यासाठी मला फोन केला की मॅडम माझ्यामध्ये इतका आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
पूर्वी मी जे बोलत होते, माझ्या बोलण्यातलं पहिले मी जे बोलत होती ते आणि आत्ताचं माझं बोलणं मॅडम याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. का? कारण की आपोआप मला असं मी अवगत झालेली आहे. मी स्वतःवर प्रेम करायला लागलेले आहे. मला मी स्वतःला आवडायला लागलेली आहे. त्याच्यामुळे मॅडम की सगळे लोक आपोआप माझ्याकडे खूप छान पूर्वी जे लोक निगेटिव्ह रित्या माझ्याशी वागत होते किंवा बोलत होते किंवा ज्या काही भावना होत्या त्या भावना बदलल्या आहेत आता आणि त्या भावना बदलल्यामुळे मला आता खूप चांगलं वाटतं आहे आणि खूप वेगळ्या प्रकारची एक फिलिंग तयार होते आहे. एक मनामध्ये एक आनंद किंवा एक उत्साह तयार झालेला आहे आणि रोज खूप आनंदाने मी आयुष्य जगत आहे. हे का झालेलं आहे? कारण की तुम्ही चा विचार करायला शिकलेले आहात. स्वतःवर प्रेम करायला शिकलेले आहात. स्वतःला आवडायला शिकलेले आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःमधलं न्यूनगंड सतत सतत बोलता, की माझे केस असे आहेत, मला हे केस आवडत नाही किंवा माझा रंग मला आवडत नाही किंवा माझे दात मला आवडत नाही किंवा माझी हाईट फार कमी आहे किंवा माझी हाईट फार जास्त आहे किंवा माझा बांधा मला आवडत नाही. जेव्हा म्हणजे याचा अर्थ काय बघा, की तुम्ही स्वतःला नाव ठेवताय की नाही. मग जेव्हा तुम्ही स्वतःला नाव ठेवताय, जेव्हा तुम्ही जर स्वतःला नाव ठेवत, तुम्हाला तुमचं जग नाव ठेवणारच आहे की नाही. तुमच्या घरातले लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहे. घरातूनच सुरुवात करा. तुम्ही स्वतःला नाव ठेवायला लागले, घरातले लोक नाव ठेवतील, घरातले लोक नाव ठेवायला लागले तर बाहेरचे लोक नाव ठेवायला लागतील. मग त्यामुळे आपण काय करायचं आहे, की स्वतःवर प्रेम करायला शिकायचे. हा. अनेक लोक इतरांसाठी त्याग करतात. असं करून आपण आपला चांगुलपणा सिद्ध करतो आहोत असं त्यांना वाटत असतं. चुकीचं आहे हे. अशा प्रकारचे स्वार्थ त्यागाचे किंवा आत्मपिंडनाचे विचार हे फक्त उणिवांच्या बघा, न्यूनत्वाच्या जसं अपुरे. जसं ह्या रहस्याचा एक दरवाजा उघडतो आहे. छान मजा येते आहे आज रहस्याचा एक दरवाजा उलगडल्यानंतर. आपण स्वतःला तिथे पाहतोय बघा. पूर्वी आपण काय कसं वागत होतो किंवा काय करत होतो. आपणही कधीतरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी त्याग केलेला आहे की नाही. मग त्यांनी सांगितलंय, की त्याग हे जे आहे म्हणजे ती भावना कशी आहे बघा. हा. विचारातून जन्माला येत असतात. स्वार्थत्यागी मागे स्वार्थ त्यागामागे हीच भावना असते की सर्वांसाठी पैसे नाही म्हणून मी या गोष्टींशिवाय राहीन. अशा प्रकारच्या भावनांना सकारात्मक नाही म्हणता येणार हा. किंवा यामुळे. एक मिनिट. आपण त्याग करतो. एखादा पुरुष त्याग करतो. एखादी स्त्री त्याग करते. का त्याग करते? तिला माहितीये की नाही की आता ही गोष्ट मला मिळणार नाहीये. मला मिळणार नाहीये, माझ्याकडे येऊच शकणार नाहीये आणि म्हणून ती त्या गोष्टीचा विचार करणं किंवा तो पुरुष त्या गोष्टीचा विचार करणं सोडून देतो. म्हणजे इथे काय झालेलं आहे बघा, कोणती भावना निर्माण झालेली आहे? तुम्ही स्वतःमध्ये न्यूनगंड तयार केलेला आहे की नक्की पुरेसं नाहीये, अपुरं आहे. अशा प्रकारच्या भावनांना सकारात्मक नाही म्हणता येणार. ही भावना सकारात्मक आहे का? जर तुम्ही त्याग करताय तर? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही युनिव्हर्सला काय देताय फ्रिक्वेन्सी? समजतं की नाही? की तुम्ही युनिव्हर्सला अप्रत्यक्षरित्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी देताय. हां. सर्वांसाठी पुरेसं नाही म्हणून मी या गोष्टीशिवाय राहीन. अशा प्रकारच्या भावनांना सकारात्मकता नाही म्हणता येणार किंवा यामुळे चांगलं कसं वाटणार सांगा. म्हणूनच अशा भावना शेवटी तुम्हाला द्वेषाकडे घेऊन जातात. जगातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसं, प्रत्येकाच्या गरजा भागतील, पुरवल्या जातील इतकं वैभव समृद्धी या विश्वात आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आव्हान करणं ही प्रत्येकाच्या स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही दुसऱ्या व्यक्तींसाठी आव्हान नाही करू शकत कारण तुम्ही इतरांसाठी विचार किंवा भावना हां. मनात आणू शकत एक नाही. मिनिट हां. आता मला ना एकदम एक उदाहरण आठवलं अचानक. बघा स्त्रियांना काय सवय असते? आधी स्त्रियांचं सांगते आणि नंतर पुरुषांचं सांगते. की डब्यामध्ये चपाती किती आहे, भाजी किती आहे हे बघतात. आणि घरातले कुटुंबातले सगळे लोक जेवतायत तेव्हा ती काय करते? एक चपाती कमी खाते. तिने काय केलेलं आहे? त्याग केलेला आहे.
का? तर ह्या लोकांना जेवण कमी पडेल म्हणून. ही स्त्रीची भावना. आता पुरुष काय करतो? एखादा जो घर चालवणार आहे, करता करविता आहे, तर तो काय करतो? की आपल्या स्वतःसाठी कपडे घेत नाही, आपल्या स्वतःसाठी ड्रेस घेत नाही किंवा स्वतःच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत नाही, पण तो घरातल्या व्यक्तींना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे काय स्त्रीने काय केलेलं आहे? अभाव दाखवलेला आहे. पुरुषाने काय केलेलं आहे? अभाव दाखवलेला आहे. मग तुम्ही इथे स्वतःला कमी मांडलं की नाही? स्वतःला कमी मांडलेलं आहे, स्वतःला कमी लेखलेलं आहे, म्हणून सतत तीच परिस्थिती तयार होते. दोघांच्या बाबतीमध्ये मी सांगते. फार पूर्वीच्या काळी स्त्रियांमध्ये हे आपल्याला अनुभव आपल्याला जाणवत होते बघा. मग त्यांनी हेच सांगितलेलं इथे बघा, समजावून घ्या आपल्याला काय सांगितले. अजून याच्या पुढे अजून खूप छान मजा आहे. हा, तुम्ही फक्त स्वतःवरच काम करू शकता. तुम्हाला स्वतःचं जीवन घडवायचं आहे. जेव्हा तुम्हाला छान वाटत असतं तेव्हा ती उच्चतम फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित केली जाते आणि तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करते. डॉक्टर जेव्हा जॉन तुम्ही स्वतःला चांगली फ्रिक्वेन्सी देता, उच्चतम फ्रिक्वेन्सी देता, तेव्हा तुम्ही त्या स्पर्शामध्ये राहता. आणि जेव्हा तुम्ही त्या ती फ्रिक्वेन्सी देत नाही, तो स्पर्श देत नाही. मी जर असं मला असं छानपैकी स्पर्श केला, मला स्वतःला प्रेम निर्माण केलं, वाव मी किती छान आहे, मी किती सुंदर आहे, काय भावना तयार होते? खूप छान वाटतं की नाही आपल्याला, स्वतःलाच किती छान फील होतं. पण इथे जर मी जर अशी भावना, अरे माझा चेहरा किती काळा दिसतोय, माझे केस किती खराब झाले, काय फ्रिक्वेन्सी दिली मी? स्पर्श कसा केलाय? आधीचा स्पर्श कसा आहे माझा? किती छान. नंतरचा स्पर्श कसा आहे? नकारात्मकतेचा स्पर्श. मग असा जो स्पर्श आहे, तो स्पर्श आपण आधी स्वतःला द्यायला शिकला पाहिजे. हा, डॉक्टर जॉन ग्रे, तुमच्या समस्यांचं उत्तर तुमच्यातच दडलेलं आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवून असं कधीच म्हणू नका, आता माझं तुमच्यावर कर्ज आहे आणि आता तू मला खूप काही देण्याची गरज आहे. याऐवजी स्वतःलाच खूप देत राहा, स्वतःला वेळ द्या, स्वतःला खूप काही देत राहा, तोपर्यंत आणि इतकं की तुम्ही समाधानानं परिपूर्ण व्हाल, भरून जाल. इतरांना काही देण्याच्या इच्छेनं मन भरून वाहू लागेल, रीत व्हावंसं वाटेल. मग तुम्ही प्रेम म्हणाल की नाही की मिळवण्यासाठी मॅडम तुम्ही सतत सांगता की स्वतःसाठी स्वतःसाठी स्वतःसाठी, म्हणजे आपण आतापर्यंत जे जगत होतो ते चुकीचं जगत होतो का? मग इथे त्यांनी तेच सांगितले की जर तुम्ही स्वतःला पूर्ण केलं, स्वतःला आनंदी ठेवलं, तर तुम्ही दुसऱ्यांना आनंदी ठेवणार आहात. इतरांना काही देण्याच्या इच्छेनं मन भरून वाहू लागेल. जेव्हा तुम्ही खूप खुश झालेले आहात, जेव्हा तुम्ही सगळं तृप्त झालेले, तेव्हा तुम्ही लोकांना अजून भरभरून देणार आहात. जर तुम्हाला लोकांना द्यायचे की नाही भरभरून, तर आतापर्यंत जे काही नेते झालेले आहेत की नेते असेच नेते झालेले आहेत, त्यांनी आधी स्वतःला ओळखले, स्वतःवर प्रेम केले, त्यांनी त्यांची स्वतःची शक्ती ओळखली. आणि बघा लोकमान्य टिळक आणि सावरकर यांच्यामध्ये एवढी पॉवर होती की नाही की ब्रिटिश घाबरत होते. का? कारण की ते स्वतःवर प्रेम करत होते. त्यांना स्वतःला स्वतःच्या शक्तीची माहिती झालेली होती. आपण काय करतो? आपण आपली जी शक्ती आहे तिला लाचार बनवतो, तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो. तू नाही केला माझ्यासाठी, तू काय करते माझ्यासाठी, तुम्ही किती करता तिच्यासाठी त्याच्यासाठी, तेव्हा तो तुमच्यासाठी करणार आहे. आधी सुरुवातीला स्वतःसाठी करा, स्वतःसाठी केल्यानंतर आपोआप तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. दुसऱ्यांनी तुम्हाला दिलं की नाही की तुम्हाला सगळ्याच गोष्टी, सगळं सुख, सगळं आनंद तुम्हाला मिळत असतं. हा, प्रेम मिळवण्यासाठी स्वतःच्या अंतरीते इतकं भरून टाका की तुम्ही इतरांना आकर्षित करणारे चुंबक बनून जाल. हम्म. चार्ल्स हॅनल.
आपल्यापैकी अनेकांच्या मनावर असंच प्रतिबिंबित केलं गेलंय की स्वतःला सगळ्यांच्या शेवटी ठेवायचं, आधी इतरांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करावयाच्या, आणि अ, याचाच परिणाम म्हणून आपण अयोग्य आणि अपात्र असल्याच्या भावना आकर्षित करतो. एकदा एका अशा प्रकारच्या भावना मनात शिरल्या की आपण हा, अशी परिस्थिती. आतापर्यंत आपल्याला आपल्या फॅमिलीने किंवा समाजाने किंवा शाळेतून हेच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की स्वतःला सगळ्यांच्या शेवटी ठेवायचं आहे. दुसऱ्यांचा विचार करा, दुसऱ्यांचा विचार करा. मग त्यांनी काय सांगितलं, एकदा का अशा प्रकारच्या भावना मनात शिरल्या की हा, नेहमी आकर्षित करू लागतो, ती सतत आपल्याला अयोग्यता, अपत्ता याचीच जाणीव देत राहते. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारचे विचार बदललेले पाहिजेत, मनातून काढून टाकलेले पाहिजेत. काही जणांना स्वतःवर इतके प्रेम करणं हे कठोर, निर्दय आणि भावनाशून्यतेचेही वाटेल. परंतु तरीही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. जेव्हा आपण वैश्विक शक्तीच्या निर्देशानुसार नंबर वनच्या शोधात असतो किंवा प्रथम स्थान प्राप्त करू इच्छितो, तेव्हाच इतरांकडे दुय्यम स्थानावर असल्याच्या नजरेतून पाहून त्यांना मदत करू शकतो. हाच एक इतरांवर प्रेम करता येण्याचा कायमस्वरूपी मार्ग आहे. पेटिस मलफोर्ड. हा, जो परत एकदा वाचते बघा मी. काही जणांना स्वतःवर इतकं प्रेम करणं हे कठोर, निर्दयी आणि भावनाशून्यतेचं वाटेल, परंतु म्हणजे आपल्याला सवय नाहीये स्वतःवर प्रेम करायचं. कसं करायचं? कठोर, निर्दयी वाटेल. काय बघा, तरीही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. आपला दृष्टिकोन मुळातच हे रहस्य आपण का अभ्यास करतो याचा, कारण की आपल्याला आपला दृष्टिकोन बदलवायचा आहे. मग त्यांनी तेच सांगितले की तुमचा दृष्टिकोन बदला. जेव्हा आपण वैश्विक शक्तीच्या निर्देशनानुसार नंबर वनच्या शोधात असतो, की आता आपण आपल्याला ही जी वैश्विक शक्ती आहे, हे जे विश्व आहे, हे काय सांगते विश्व? तुझ्यासाठी हे विश्व तयार झालेलं आहे. तुझ्यासाठी हा आरसा तुझ्यासाठी तयार झालेला आहे. तुझा सुंदर आरसा दिसावा, तू सुंदर किती छान आहे हे तुला दिसावं म्हणून आरसा तयार झालेला आहे. हे जे कपाट आहे, तुझे भरपूर कपडे त्याच्यामध्ये राहावं म्हणून हा सूर्य जो उगवतोय तो तुझ्यासाठी उगवतोय. हे सगळं विश्व तुझ्यासाठी आहे, म्हणजे तुम्ही नंबर वन आहात. जेव्हा हे आपल्याला फील होतं, वनच्या शोधात असतो किंवा प्रथम स्थान प्राप्त करू इच्छितो, जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे, माझा प्रथम नंबर आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काय विचार करू, ह्या पृथ्वी तलावर मी काय एक शून्य आहे, माझं काय महत्व आहे, माझं काय अस्तित्व आहे, असं आपण विचार करतो. पण जेव्हा आपण हे फील करतो की हे विश्व माझ्यासाठी तयार झालेलं आहे आणि मी हिरो नंबर वन आहे, तेव्हा इतरांकडे दुय्यम स्थानावर असल्याच्या नजरेनं पाहून त्यांना मदत करू शकतो. हाच एक इतरांवर प्रेम करण्याचा, इतरांवर प्रेम करता येण्याचा कायमस्वरूपी मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला त्याच्यामध्ये भरून घेतो. बघा, विहिरीमधलं पाणी आपण कधी काढतो? कधी काढतो विहिरीमधलं पाणी? जेव्हा विहिरीमध्ये पाणी आहे तेव्हाच काढतो की नाही? मग जेव्हा आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, तेव्हा आपोआपच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत. आणि जेव्हा आपण म्हणतो, ही एक भावना किती छान आहे की नाही, आपण जेव्हा ब्लेसिंग देतो बघा, ब्लेसिंग दिल्यानंतर जेव्हा प्रत्येक जण आपल्याला खूप पॉझिटिव्ह फिलिंग देतो, खूप छान म्हणतं, खूप छान म्हणतं, ते फिलिंग किती सुंदर आहे. आपल्याला असं वाटतं की नाही, की ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. आणि जेव्हा मिळालेली आहे, तेव्हा आपण अगदी वाट बघतो का त्या गोष्टीची? नाही वाट बघत. आपण त्याच्यामध्ये वाहून घेतो स्वतःला. तेच त्यांनी असं सांगितलेलं आहे इथे. हा, वाचा. पेटिस मलफोर्ड. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन प्रेमानं काठोकाठ भरून टाकत नाही, तोपर्यंत इतर कुणालाही काहीही देऊ शकत नाही. यासाठी सर्वात आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हे अनिवार्य आहे.
म्हणूनच आधी स्वतःची खुशी, स्वतःचा आनंद पहा. एक मिनिट, ही जी बाटली आहे, या बाटलीतलं पाणी मी कधी पिणार आहे? हे पाणी म्हणजे ही जी बाटली आहे ही मुळातच पाण्यासाठी तयार केलेली आहे, पण ह्या बाटलीमध्ये मी जेव्हा पाणी टाकेल तेव्हा मी पाणी पिईल की नाही? तसंच त्यांनी सांगितले, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन प्रेमाने काठोकाठ भरून टाकत नाही तोपर्यंत तुम्ही इतर कोणालाही काहीही देऊ शकत नाही. मी तर खूप प्रेम करते त्याच्यावर, मी तर खूप प्रेम करते तिच्यावर. काय का असं झालं? कारण आधी स्वतःला भरा. बाटलीमध्ये जेव्हा पाणी भरता, येते का लक्षात मी काय सांगते? बाटलीमध्ये जेव्हा पाणी भरता तेव्हाच त्याच्यात पाणी येतं की नाही? तेव्हाच आपण पितो. तसं भरा आधी स्वतःला. स्वतःचा अभ्यास करा. मी कोण आहे? मी काय आहे? मी कशी आहे? मला काय आवडतात? काय केल्याने मला चांगलं वाटतं? मी कशी आनंदी राहू शकते? मी कशी खुश राहू शकते? आपोआप तुम्ही खुश राहिले की तुम्ही सगळ्यांना खुश ठेवता. हा. जेव्हा तुम्ही स्वतःच नेहमी आनंदात खुशीत असता, मजेत जगता, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आसपास सभोवतालच्या आनंदाची उधळण करत असता. तुम्ही कसं जगावं याचं चालतं बोलतं उदाहरण बनलेलं असता. उत्तम आदर्श प्रत्येक लहान मुलांसाठी एवढंच नव्हे, तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदाचा अनुभव घेत असता, तेव्हा तुम्हाला इतरांना आनंद कसा द्यायचा याचा विचारही करावा लागत नाही. ते बरोबर आहे. आपोआप घडतं. इतरांना कसा आनंद देऊ हा विचार करायची गरज नाही. लोक तुमचा आदर्श पाहतात, की अरे असं काय कारण आहे की नक्की तू इतकं छान प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. मी जेव्हा रविवारी गावाला गेले होते की नाही, तेव्हा माझ्या पप्पांचे मित्र तिथे भेटले माझ्या मावशीच्या घरी आणि काकांना विचारलं, काका सदाबहार, जसं खूप वर्षापूर्वी तुम्हाला पाहिलं तसंच आता तुम्ही दिसत आहात. किती प्रसन्न व्यक्तिमत्व, रिटायर होऊन 10-12 वर्ष झालेली आहेत पण अजूनही जसे होते तसे आहेत. अशा बऱ्याच लोकांना आपण पाहिलेलं आहे. का? कारण की ते स्वतःमध्ये आनंदी राहतात. ते स्वतःमध्ये आनंदी राहिल्यानंतर आपण जेव्हा त्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्याला खूप आनंद तयार होतो आणि आपण आपोआप विचारतो की अरे काय काय गुपित आहे, काय रहस्य आहे? बघा तोंडातून काय शब्द निघाला, काय गुपित आहे, काय रहस्य आहे? तेच तर रहस्य आपण शिकतोय, की आधी भरा, स्वतःला भरा. हा. लिसा निकोल्स. माझा जीवनसाथी मला माझ्या सौंदर्याची जाणीव करून देईल या अपेक्षेनं मी अनेकांशी संबंध जोडले. पण म्हणजे माझं स्वतःचं सौंदर्य पाहू शकत नव्हते. हा. माझ्या सौंदर्य प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक स्त्री खूप छान राहण्याचा प्रयत्न करतो. खूप सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. का? कारण की प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला असं वाटतं, की मला माझं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे. जर त्यांनी मला चांगलं म्हटलं तर मी चांगला दिसतो आणि जर मला त्यांनी चांगलं नाही म्हटलं तर नाही दिसत. म्हणजे हा सगळ्यांचाच अनुभव आहे, की नक्की अगदी माझा सुद्धा, की नक्की जर कधी आपल्याला असं म्हटलं, की नक्की "अरे, आज कशी दिसते तू?" किंवा एखाद्या एक दिवशी जर आपल्याला कोणी सांगितलं, की "अरे, आज किती छान दिसते." म्हणजे आपण आपलं सौंदर्य दुसऱ्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. की दुसरे जर मला म्हणतील की तू छान दिसते, तर मला छान वाटतं. दुसरे जर म्हणतील की "अरे, आज तू काय उदास वाटते किंवा आज काहीतरी तुझ्यामध्ये काहीतरी गडबड आहे." तर म्हणजे की आपलं सौंदर्य हे जेव्हा आपण आपल्यामध्ये जेव्हा पाहतो, तेव्हा ते खरं सौंदर्य आहे. माझ्या सौंदर्याची मला का जाणीव नव्हती? मला माझ्या सौंदर्याची मला का जाणीव नव्हती. माझ्या आवडत्या स्त्री भूमिका व्यक्तिमत्व कोणती होती माहीत आहे? बायोनिक वुमन, वंडर वुमन, चार्लीज एंजल वगैरे. या स्त्रिया अद्भुत जरूर होत्या, पण त्या माझ्यासारख्या दिसणाऱ्या नव्हत्या किंवा मला आवडणाऱ्यासारखी मी दिसत नव्हते. म्हणून मी जेव्हा माझा सावळा रंग, जाड ओठ, गोल नितंब आणि काळे कुरळे केस यांच्या स्वतःच प्रेमात पडले, तेव्हाच बाकीच्यांनी मला प्रेम दिलं. जोपर्यंत मी स्वतःवर प्रेम केलं नाही तोपर्यंत मला बाकी दुनियेनं देखील प्रेम दिलं नाही. स्वतःवर निरतिशय प्रेम असायला हवं.
कारण जर तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल तर तुम्हाला छान वाटणं केवळ अशक्य. जेव्हा स्वतःबद्दलच्या तुमच्या भावना नकारात्मक असतात, उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजता किंवा न्यूनगंड वाटतो, तेव्हा तुम्ही वैश्विक शक्तींना तुमच्याबद्दल असलेलं प्रेम, सौभाग्य आणि सर्व सद्भावनांना अवरोध करत असता. जेव्हा तुम्हाला हा स्वतःबद्दल हा स्वतःवर निरतिशय प्रेम असायला हवं, कारण जर तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल, तुम्हाला जर तुमचा चेहरा, स्वतःचा चेहरा जर आरशामध्ये नाही पाहता येत, तर काय होतं की दुसरे लोक ना थोडी तुम्ही आवडणार आहे. तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजता किंवा न्यूनगंड वाटतो, तेव्हा तुम्ही वैश्विक शक्तींना तुमच्याबद्दल असलेलं प्रेम, सौभाग्य आणि सद्भावनांना अवरोध करत असतात. हे स्वतःबद्दलची, मग तुम्ही म्हणतात की नाही की माझ्याच बाबतीमध्ये का असं घडतं, सगळे लोक माझ्याच बाबतीमध्ये असं का बोलतात, नेहमी नेहमी मला कमी का लेखलं जातं, नेहमी नेहमी मला दुर्दैवी असं का म्हटलं जातं, त्यालाच कारण आपण स्वतःच आहोत. जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटत नसतं, तेव्हा जणू तुमच्या मधील जीवन रस शोषून घेतला जात असतो, तुमचं रक्त जळालेलं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला चांगलं म्हणत नाही की नाही, मग ते जळालेलं रक्त कोणाला आवडणार आहे, कोणालाच नाही आवडणार ना. मग आपल्याला आपण ताजेतवाने आहोत, खूप चांगले उत्साही आहोत, कारण तुमचं प्रत्येक बाबतीतील सौभाग्य, आरोग्य, असीमित ऊर्जा, समृद्धी, संपत्ती, प्रेम हे सकारात्मक भावना, आनंद, स्वतःविषयी चांगलं वाटणं या फ्रिक्वेन्सीवरच अवलंबून आहे. हे जे सगळं आहे हे फ्रिक्वेन्सीवर, तुम्ही स्वतःला काय फ्रिक्वेन्सी देता, फ्रिक्वेन्सी म्हणजे भावना, विचार, स्वतःला काय विचार देताय, तुम्ही दुसऱ्यांना काय विचार देताय, तुम्ही जी स्वतःला फ्रिक्वेन्सी देता तेच बाहेर पडते, तेच लोक तुमच्याशी वागताय. जे तुम्ही एखाद्या व्यक्तीला चांगली फ्रिक्वेन्सी देता, ती व्यक्ती तुमच्याशी चांगली वागते. जर तुम्ही एखादी फ्रिक्वेन्सी एखाद्या व्यक्तीला वाईट देता, तीच फ्रिक्वेन्सी परत तुमच्याकडे येते. जग बाहेर दुसरं काही नाहीये, जे काही आहे ते पूर्णपणे आपल्यामध्येच आहे. जे काही आहे ते सगळं, जर आपण आपल्या मनामध्ये जर चांगली फ्रिक्वेन्सी ठेवली, तर आपल्याला चांगली फ्रिक्वेन्सी मिळणार आहे, चांगली भावना मिळणार आहे, सगळं चांगलं आपल्याला मिळणार आहे. जी तुमच्या दिशेला अशा घटना, लोक आणि परिस्थिती आकर्षित करते, त्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल सतत वाईट वाटत राहतं. सतत माझ्याच आयुष्यामध्ये का नेहमी नेहमी अशा घटना घडत असतात, नेहमी नेहमी लोक माझ्याबद्दलच का बोलतात, का, कारण की तुम्ही स्वतःबद्दल तसं बोलतात म्हणून तुम्हाला तुमच्याबद्दल लोक तसे बोलतात. जर तुम्ही स्वतःबद्दल जर चांगले बोलले, तर लोक तुमच्याबद्दल चांगलेच बोलत राहणार. म्हणून तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत अद्भुत आहेत, अद्भुत, चांगल्या, खूप सुंदर, म्हणूनच तर सांगितलंय ना, जे काही आहे चांगलं ते शोधा, तुम्हाला काय आवडतं ते शोधा, चांगलं चांगलं शोधता शोधता तुमच्यातलं अद्भुत इतकं बाहेर पडणारे, तुमच्यातलं अद्भुत बाहेर पडल्यानंतर त्या अद्भुतचा फायदा ह्या समाजाला होणार आहे. म्हणजे इथे तुम्ही स्वार्थी नाहीये, तर इथे तुम्ही चांगली भावना देऊन तुमच्या बरोबर तुम्ही चांगला समाज घडवताय. मग हा असाच समाज आपल्याला घडवायचा आहे, स्वतःवर प्रेम करून. तुमच्या सानिध्यामध्ये जे काही लोक येतात त्यांना आपल्याला हेच शिकवायचं आहे, हेच रहस्य सांगायचं आहे, की जेव्हा अद्भुत तुम्ही तुमच्या मधली गोष्ट ओळखता, अद्भुत गोष्ट लगेच सापडत नाही, ती सापडण्यासाठी आपल्याला कालावधी लागतो. मला हे अद्भुत गोष्ट, मला हे रहस्य समजता समजता आत्ताशी कुठे मला 1 वर्षापासून जेव्हा मी याच्यामध्ये आहे, तेव्हा मला कुठे 1-2% समजते, फक्त 1-2%. तुम्हाला अजून किती प्रमाणामध्ये ते समजणार आहे बघा. जितकं तुम्ही त्या भावनेमध्ये राहणार आहात, जितकं तुम्ही त्याच्यामध्ये राहणार आहात, अद्भुत आहे, चांगल्या आहेत, त्याबद्दल विचार करायला लागा. तुमच्या जीवनातील सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करता. जेव्हा
आज जर मी हे सेशन घेते आहे तर आज मी सेशन घेते आहे तुम्हाला जे सांगते आहे त्याच्या मागे माझ्या मागे खूप चांगल्या लोकांचे जसं मी सांगते की नक्की कोणतीच व्यक्ती एकटी पुढे जात नसते त्या व्यक्तीला पुशबॅक करणारे खूप लोक असतात तेव्हा ती व्यक्ती पुढे जात असते. मग जेव्हा आज मी ह्या सेशन पर्यंत आलेली आहे त्याचं कारण असं आहे की शिकत गेले वेगवेगळं करत गेले वेगवेगळं जे आवडतं ते शिकत गेले नेहमी माणसाने ना वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहायचं वेगवेगळ्या गोष्टी करत राहायचं. आपल्या इथे सेशनमध्ये राऊत मॅडम पण ज्या आहेत तर त्या पण खूप त्यांच्यामध्ये खूप कला आहेत आणि आपल्या सेशनमध्ये असे बरेचसे अशी व्यक्तीही असेल की ज्यांच्यामध्ये कला आहेत पण तुम्ही तुमच्या कला जोपर्यंत बाहेर काढत नाही तोपर्यंत कोणाला समजणार नाहीये. आपल्या ह्या चांगल्या गोष्टींचा उपयोग आपण आपल्यासाठी करून घेऊन आपलं व्यक्तिमत्व चांगलं करून आपला हा समाज आपण चांगला घडवतोय. जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या 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 शोधत गेले तेव्हा आपोआप हे जे सेशन आहे हे माझ्या समोर आलं. माझ्या समोर जेव्हा आलं तेव्हा मला असं वाटलं की खूप चांगलं आहे हे खूप म्हणजे खूप चांगलं आहे हे आणि जी गोष्ट मला समजलेली आहे ती सगळ्यांना कळली पाहिजे. आणि जेव्हा ही गोष्ट संध्याला मी सांगितली संध्यानी आणि मी ते जादूचं जे आहे सेशन संध्याला मी जॉईन केलं आमच्या एक मॅडम आहे त्यांच्या सेशनमध्ये जॉईन केलं आणि ते जॉईन केल्यानंतर संध्यानी सांगितलं की नाही की अनिता तू का नाही तुझंच चालू कर सेशन भले व्हॉट्सअपवर 4-5 लोकांचं सेशन चालू कर ना 4-5 लोकांना सांग तू तुझं जे रहस्य आहे ते त्याच्यामध्ये शोभना मॅडम या पहिल्या व्यक्ती म्हणजे अ, संध्या शोभना मॅडम नंतर मग ज्योती घुगे मॅडम आणि त्याच्यानंतर असे जे आहेत किशोरी मॅडम होत्या त्या आता नाही आहेत. हे जे आहेत यांच्यामुळे हळूहळू हळूहळू हळू हे जे आहे रहस्याचं आपलं सेशन जे आहेत किंवा आपले सदस्य वाढत गेलेले आहेत. मग जेव्हा आपण ह्या सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही आणखी चांगल्या गोष्टी मी माझ्यातल्या चांगल्या गोष्टी शोधल्या मला पुशबॅक केलं माझ्या लोकांनी संध्यानी पुशबॅक केलं माझ्या इतर मैत्रिणींनी केलं माझ्या बहिणींनी केलं सगळ्या माझ्या मुलांनी केलेलं आहे तुम्ही मला पुशबॅक केलं तेव्हा कुठे मी आता हे सेशन घ्यायला घेते आहे हे सेशन आणि म्हणजे बघा मी माझ्या पुरता विचार केला का नाही केला ना मी माझ्या पुरता विचार मी घडले मी घडता घडता आपोआप हे रहस्य बाहेर उलगडलेलं आहे तुमच्या समोर मग जेव्हा तुम्ही घडता तुम्ही कोणत्या वयाचे आहे त्याला महत्व नाहीये आता तुमचं वय 40 आहे 45 आहे 50 आहे 60 आहे अजिबात त्याला महत्व नाहीये आता ह्या वेळेला तुम्हाला हे रहस्य उलगडलेलं आहे की नाही मग स्वतःवर काम करायला घ्या स्वतःवर काम करायला जितकं तुम्ही फास्ट तुमच्या स्वतःवर काम कराल तितकं तुमच्याकडे ती गोष्ट आल्यानंतर आपोआप हा समाज सुद्धा खूप चांगला होणार आहे त्या समाजाला तुम्ही इतकं काहीतरी चांगलं देऊ कराल हे शोध असेच नाही लागत ना चांगलं शोधता आणि मग एखादी गोष्ट आकर्षित होते त्याच पद्धतीने इथे आपल्याला आपल्या बरोबर आपला समाज आपल्याला घडवायचा आहे ज्याबद्दल तुम्ही विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे ते म्हणजे तुमच्यामध्ये चांगले असलेलं असं काहीतरी शोधून काढायचंय आणि त्याबद्दल खूप वेळ मस्तपैकी विचार करत राहायचे खूप वेळ द्या ह्या ज्या गोष्टी ज्या आपण रोज करतो की रेग्युलर ह्या टिपिकल ठरलेल्या आहेत त्याच्यातून कोणीच चुकणार नाहीये स्वयंपाक पाणी नोकरी सगळं हे ठरलेले आपल्याला याच्यातून बाहेर निघून 1 तास कमी झोप काढून आपण आपलं आयुष्य चांगलं करायचंय आकर्षणच्या नियमानुसार मग तुमच्या मनात तसेच विचार आपोआप येऊ लागतील मग तुमच्यामध्ये एक हुरहुरी तयार होते एक चैतन्य निर्माण होतं की मला काहीतरी करायचंय मला शोधायचे माझ्यातलं शोधायचे माझ्या काय चांगलंय मला काय चांगलं करू शकते कपडे शिवू शकते की छानपैकी हार बनवू शकते की अजून काय एक छानपैकी सुंदर उदाहरण तुम्हाला देते हार बनवता बनवता
की मी नरेंद्र महाराजांच्या संप्रदायामध्ये होते, खूप काळ होते. आता सध्या ते सगळं बंद झालेलं असल्यामुळे आणि आमच्या संत संघामध्ये एक सातवे नावाची व्यक्ती आहे की जे आमचे प्रमुख होते, अध्यक्ष होते आणि त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे ऍक्च्युली. तर ते जास्त काम करू शकत नाही, म्हणजे ते चालतात वगैरे, काम करू शकतात. मग त्यांनी काय केलं माहिती का, की फुल मार्केटमध्ये जायचे आणि फुल विकत घेऊन यायचे, सेवा. आणि नरेंद्र महाराजांसाठी खूप सुंदर हार बनवायला लागले. म्हणजे आधी बनवता बनवता साधा हार, मग त्याच्यामध्ये काहीतरी कलात्मकता, मग परत त्याच्यामध्ये कलात्मकता, अ, इतका सुंदर हार बनवायला लागले ते, इतका सुंदर हार बनवायला लागले की आश्चर्य वाटायला लागलं की भाऊ तुम्ही हा हार कुठून आणता. तेव्हा ते म्हटले की मी हा हार कुठून आणतच नाही म्हणे, मी हा हार घरी बनवतो. अक्षरशः ती व्यक्ती रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत हा हार बनवायचे. इतकं मन लावून की त्यांची पत्नी म्हणायची की हार बनवण्यासाठी त्यांना 1-2-3 तास, किती तास लागतात त्यांना त्याचं भान राहत नाही. आणि का झालं हे असं? आवड. बनवायला लागले हार, चांगलं वाटायला लागलं, अजून चांगलं बनवायला लागले, अजून चांगलं. शोधा म्हणजे सापडेल. जेव्हा तुम्ही कोणतीच गोष्ट शोधणार नाही तेव्हा तुम्हाला कोणतीच गोष्ट सापडणार नाहीये. आपल्याला हे शोधायचे, स्वतःतलं चांगलं शोधायचे. आपण इथे त्यांनी पुढे मुद्दा दिलेला आहे की इथे आपण स्वार्थी आहोत असं नाहीये. आपण जर चांगलं स्वतःमध्ये शोधलं, चांगलं आज आपली जी समाजाची स्थिती जी झालेली आहे ते ह्याच कारणासाठी की आपण कुत्र्या मांजरांसारखं आयुष्य जगतोय की जे आपल्याला जगायचं नाही, आपली दिशा बदलवलेली आहे, ती दिशा भरकटवलेली आहे. जे आपल्याला त्या म्हणजे एक आपल्या समोर लहानपणापासून सांगितलेलंच नाही की आवडीच्या गोष्टी करा, जे स्वप्न आहे त्याच्यासाठी काम करा, जे ध्येय आहे त्याच्यासाठी. म्हणजे मुळातच आपला जो जन्म झालेला आहे तो का झालेला आहे, ह्या पद्धतीचं वातावरणच नाही तयार केलंय. एक अभ्यासाचं एक वेगळ्या प्रकारचं बोजा तयार केलेलं आहे ना, की तो बोजा त्याचा वास्तव जीवनामध्ये काहीच फायदा नाहीये. एक वेगळ्या रस्त्यावर आपल्याला नेलेलं आहे. आणि मग आपण जेव्हा ह्या गोष्टी शोधतो, तेव्हा मग आपल्याला सगळं समजतं काय आहे ते. बॉब प्रॉक्टर. गरम पाणी दे. ब्रॉक प्रॉक्टर, तुमच्यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे जे छानदार आहे. मी 44 वर्षापासून स्वतःचा अभ्यास करतोय. कधी कधी तर मला स्वतःचा चक्क मुक्का घ्यावा असं वाटतो. तुम्ही स्वतःवर खूप खूप प्रेम करायला हवं. मी तुम्हाला गर्विष्ठ, घमेंडखोर बनायला नाही सांगत आहे. मी तर निरोगी, स्वस्थ आत्मसन्मानाबद्दल बोलतो आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता तेव्हा तुम्ही आपोआप इतरांवरही प्रेम करू लागता. छान. हा. मार्सी शिफॉर्म, नातेसंबंधात आपण नेहमी इतरांच्या विषयी तक्रार करत असतो. उदाहरणार्थ, माझे सहकारी कसे आळशी आहेत, माझ्या नवऱ्याचा तर मला असा राग येतो, माझी मुलं फार दंगा करत असतात. आपला सगळा रोग हा नेहमी इतरांवर असतो. परंतु संबंध चांगले राहण्यासाठी खरोखरच कशाची गरज असेल तर ते म्हणजे इतरांच्यातलं चांगलं कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं काय आहे यावर लक्ष केंद्रित करणे. आपण ज्या गोष्टींविषयी तक्रार करत राहतो त्या गोष्टी आपल्या जीवनात अधिकाधिक येत राहतात. तुमच्या हा. नातेसंबंधात हा. प्रत्येक घरामध्ये वाद तयार होतात. कशामुळे वाद तयार होतात मी सांगू का? तुम्हाला एक रहस्य सांगते. स्वयंपाक. त्याच गोष्टीवर चिडचिड होत असते प्रत्येक घरामध्ये. मग त्यांनी हेच सांगितलंय की जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीमधले दोष काढणं ना फार सोपं आहे कोणत्याही व्यक्तीबद्दल. पण एखाद्या व्यक्तीतलं चांगलं सांगणं, चांगलं बोलणं, प्रशंसा करणं, कौतुक करणं हे खूप वेगळं आहे इतरांपेक्षा. मग आपल्याला दोषाकडे लक्ष नाही द्यायचे. रहस्यामध्ये त्यांनी हेच सांगितले, सतत 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 हे सांगितले की आपल्याला निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचे. आपल्या जवळ जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची किंमत आपल्याला ती व्यक्ती समोर असते तेव्हा नाही कळत, जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा ती कळते.
मग जेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे आहे, जेव्हा आपण सगळे एकत्र राहतो, तेव्हा त्यांच्याबद्दल चांगलं बोला, त्यांचं कौतुक करा, त्यांची प्रशंसा करा, कृतज्ञता व्यक्त करा, की तुम्ही माझ्यासाठी करताय त्याच्यासाठी धन्यवाद. तू माझ्यासाठी करते त्याच्यासाठी धन्यवाद. आई-बाबा तुम्ही माझ्यासाठी करतात त्यासाठी धन्यवाद. मुलांनी सुद्धा आई-वडिलांनी सुद्धा, की "अरे तू खूप छान करतो आहे, खूप छान वागतो आहे, बोलतो आहे त्याच्याबद्दल धन्यवाद." जेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचे धन्यवाद व्यक्त काल रात्री माझा करण 2 वाजेपर्यंत हे सगळं करत होता. जे मी तुम्हाला काल स्क्रीनशॉट वगैरे सगळं जे पाठवलं की नाही, की अक्षरशः करणनी काल जागून काम केलेलं आहे. आम्ही रात्री 2-2:30 वाजता आम्ही झोपलो रात्री. हे सगळा अभ्यास करण्यासाठी, की काय आहे, किती लोकं आहेत, किती लोकं ऑनलाईन आहेत, किती लोकं ऑफलाईन आहेत. जर आपण ह्या सेशनचा अगदी पूर्ण डिटेल जर अभ्यास करायचा म्हटलं, तर एवढा सगळा अभ्यास करणं मला गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आपण ह्या सगळ्या आपले जे नातेवाईक आहेत, नातेवाईक आपले का खराब होतात नातेसंबंध? त्याला कारणच हे आहे, कारण की आपण त्यांच्यामधला वाईट बोलत असतो, त्यांच्या तक्रारी करत असतो आणि जितकं तक्रार करतो, तितकं आपलं नातेसंबंध खराब होतात. हां. तुमच्या नातेसंबंधात खरोखरच बिघाड उत्पन्न झालेला असेल, तुमचं एखाद्याशी पटत नसेल, कोणी तुम्हाला अगदी डोळ्यासमोर नकोसं झालं असेल, तरीही लक्षात घ्या, की हे सगळं तुम्ही निश्चित बदलून टाकू शकता. एक कागद घ्या आणि शांतपणे बसून लिहून काढा. त्या व्यक्तीच्या बाबतीत सर्व चांगल्या गोष्टी, ज्याविषयी तुम्ही कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करू शकता. त्या व्यक्तीमुळे तुम्हाला मिळालेलं सुख, फायदे हा उपक्रम सतत 1 महिना चालू ठेवा. विचार करा अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू शकता. आठवा त्या व्यक्तीचा विनोदी स्वभाव, मिळणारं सहकार्य. तुम्ही त्या व्यक्तीतील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केंद्रित करू लागता, तसतसा आणखीन चांगल्या गोष्टी तुमच्या ध्यानात येऊ लागतात. बघ आता आणि इथे मग यांनी ना समस्या हां, इथे यांनी काय केलंय, माझा आवाज पडत होता, की एक कागद आणि पेन घ्यायला सांग. डबल आवाज येतोय माझा. आता आला? हां. त्यांनी एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जर राग निर्माण झालेला आहे, चिडचिड निर्माण झालेली आहे, तर त्यांनी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलेली आहे. म्हणजे धन्यवाद तुम्ही त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे त्या व्यक्तीमधले चांगले कोणते गुण आहेत ते आठवा. ती व्यक्ती चांगलं बोलते का? त्या व्यक्तीचा आवाज चांगला आहे का? स्वभाव कसा आहे? स्वभाव तुम्हाला आवडतो का? डोळे आवडतात का? केस आवडतात? जर तुम्हाला काहीच नाही आठवत आहे ना, मग त्या व्यक्तीच्या दिसण्याबद्दल लिहायला घ्या. आणि मग तुम्हाला बघा एक अशी गंमत तुम्हाला अशी जाणवते, की नाही की एक गोष्ट जर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल आठवायला लागली, की नंतर दुसरी आठवायला लागते, नंतर तिसरी आठवायला लागते. हळू कृतज्ञता वाढत जाते आपली. आणि जितकी कृतज्ञता वाढत जाते, तितकं काय होतं? रिलेशन चांगले होतात. तुम्ही त्या व्यक्तीत चांगल्या गोष्टी लक्ष केंद्रित करू लागतात, तशा आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या ध्यानामध्ये येऊ लागतात. मग समस्या आणि संबंधातील बिघाड ती विरघळून गेला, नाहीसा झाला हे कळणार देखील नाही. लिसा निकोल्स. खूप वेळा आपण आपलं सुख, आनंद हा इतरांवर अवलंबून ठेवतो. इतरांकडून सुख, दुःख, सुख, आनंद, सहकार्य अपेक्षित करतो. ती संधी नाड्या त्यांच्या हातात येते आणि मग आपल्याला हवं तसं ते वागले नाहीत, असंच बहुतेक वेळा घडतं. सांगा का, तुमचं सुख, तुमचं आनंद, तुमचं कल्याण यासाठी फक्त एक आणि एकच व्यक्ती जबाबदार असू शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुमचे आई वडील, तुमचा नवरा, बायको, मुलं यापैकी कुणाचंही तुमच्या सुखावर नियंत्रण नसतं. या व्यक्ती फक्त आनंदात सहभागी होऊ शकतात. तुमचा खरा आनंद हा फक्त तुमच्याच अंतरी असतो. तुमचा तुमचा सारा खरा आनंद हां. तुमचा खरा आनंद हा फक्त तुमच्याच अंतरी असतो. याच्या त्याच्यामध्ये कोणामध्येही आपण आनंद शोधायचा नाहीये. आपण आपल्यातच आनंद शोधायचे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की नाही की आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो, तेव्हा आपला अपेक्षाभंग होतो. प्रत्येक वेळेस आपण हीच गोष्ट पाहिलेली आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात, त्या गोष्टी आपण करायच्या आहेत आणि स्वतःमध्ये आनंदी राहायचंय. हां.
तुमचा सारा आनंद हा प्रेमाच्या फ्रिक्वेन्सीवर नांदतो. प्रेम ही उच्चतम, सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत सामर्थ्यशाली अशी फ्रिक्वेन्सी आहे. प्रेम हे काही तुम्ही हातात तर पकडून ठेवू शकत नाही. ते फक्त तुम्हाला काळजात जाणवतं. प्रेम ही एक भावना आहे. तुम्ही प्रेमाच्या अभिव्यक्ती पाहू शकता. लोकांनी प्रेम व्यक्त केलेलं पाहू शकता, हा, अनुभवू शकता. बघा, जसं हवा दिसत नाहीये पण हवा आहे, तसं प्रेम दिसत नाहीये पण प्रेम आहे. ते काय आपण माझ्या नवऱ्यावर एवढं प्रेम आहे मी अगदी काढून नाही दाखवू शकत ना, की नक्की किती आहे, म्हणजे 100% आहे की 40% आहे की 70% आहे, ते आपण नाही दाखवू शकत. पण त्यांनी ते फक्त तुम्हाला काळजात जाणवतं, ते आपल्याला स्वतःला जाणवत असतं की नाही, की त्या व्यक्तीबद्दल आपण आतून किती प्रेम करतो. प्रेम ही एक भावना आहे. तुम्ही प्रेमाच्या अभिव्यक्ती पाहू शकता. लोकांनी प्रेम व्यक्त केलेलं पाहू शकता. मग हे जे प्रेम आहे ते व्यक्त केलेलं पाहू शकता. म्हणजे त्या व्यक्तीमधला आनंद, त्या व्यक्तीमधला उत्साह किंवा ती व्यक्ती किती छानरीत्या तुमच्याशी बोलते आहे. मग ह्या 2 भावना आपल्याला समजतात. आपण म्हणजे तेवढे आपण सगळे मॅच्युअर आहेत. अगदी लहान मुलापासून तर आपण रागवलेला आपल्याला चेहरा समजतो आणि हसणारा चेहरा समजतो. बऱ्याच वेळेस आपल्याला खूप साधी गोष्ट आपल्याला सांगायची असते, पण ती साधी गोष्ट सांगत असताना आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि चेहऱ्याचे हावभाव बदलल्यामुळे समोरची परिस्थिती फार खराब होऊन जाते. हे पण एक जे आहे ते फक्त चेहऱ्यावरचे हावभाव ते बदलल्यामुळे बऱ्याच वेळेस गैरसमज सुद्धा तयार झालेले जाणवतात आपल्याला. हा. प्रेम ही एक भावना आहे. तुम्ही प्रेमाच्या अभिव्यक्ती पाहू शकता. लोकांनी प्रेम व्यक्त केलेलं पाहू शकता, अनुभवू शकता. पण ते दाखविता येत नाही आणि तुम्हीच प्रेम भावना प्रेरित करू शकता. प्रेम भावना निर्माण करण्याची तुमची योग्यता, तुमचं सामर्थ्य हे केवळ अमर्याद आहे, असीम आहे. ज्यावेळी तुम्ही प्रेम भावनेने भारलेले असता, त्यावेळी तुमची वैश्विक शक्तीबरोबर एकात्मता झालेली असते. ब्रह्माशी तुमचे सूर संपूर्णतः जुळलेले असतात. हा, म्हणूनच म्हणजे या जेव्हा आपण प्रेम भावनेमध्ये राहतो, तेव्हा आपलं आणि ब्रह्मांडाचं सूत्र असं एक सलग झालेलं असतं. खूप छानपैकी जोडले गेलेलं असतं. हा. म्हणूनच ज्या गोष्टींवर तुम्ही प्रेम करू शकता, त्या प्रत्येक गोष्टीवर, व्यक्तींवर प्रेम करा. ज्या गोष्टींवर तुमचं प्रेम आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. ते प्रेम सर्वार्थानं जाणीवातून झिरपू दे आणि मग तुम्हाला प्रकाशनानं असं केंद्रित करा. ते प्रेम सर्वार्थानं जाणीवेनं झिरपून दे आणि मग तुम्हाला प्रकाशनानं असं अनुभव येईल की प्रेम आणि आनंद तुमच्याकडे भरभरून परत येत आहे. अनेक पटीनं आकर्षणाचा नियम, मग तुम्हाला आवडणाऱ्या, तुम्ही करू शकाल अशा अधिकाधिक गोष्टी तुमच्याकडे पाठवून देईल. जसं तुम्ही हे प्रेम प्रक्षेपित करू हा, लागाल. मग तुमच्या आता त्यांनी काय सांगितले बघा, की प्रेम आपलं वाढण्यासाठी आपण काय करायचं आहे, की ज्या गोष्टीमुळे आपल्याला प्रेम निर्माण होत आहे ते करायचंय. म्हणजे मला एक उदाहरण देते, की माझी जी बहीण आहे की नाही, तिला सुरुवातीला डॉगीला पाहून ना खूप असा राग यायचा, चिडचिड व्हायची. एवढं काही तिच्यामध्ये आकर्षण नव्हतं डॉगी बद्दल. पण जेव्हा मी माझ्या घरी डॉगी आणला, सॅम नाव आहे त्याचं, 2 महिन्याचं ते पिल्लू जेव्हा आम्ही आणलं, पॉमिलियन आहे तो. पण मग तरी आमच्या घरामध्ये काय डॉगी आणलं असं निगेटिव्ह भावना सगळी तयार झालेली होती. तू देऊन टाक, तू देऊन टाक. पण आम्ही ठरवलं की नाही, आम्हाला ठेवायचं आहे. आणि जेव्हा माझी बहीण माझ्या घरी आली आणि ती जेव्हा काही कोरोना काळामध्ये काही दिवस होती ती माझ्याकडे, जेव्हा ती त्या माझ्या सॅमच्या सानिध्यामध्ये राहिली, तर तेव्हा ती वेडी, म्हणजे ती आता लिटरली वेडी, म्हणजे प्रेम हा प्रकार काय आहे हे तिला खरोखर समजलेलं आहे. की मी तिला साधं असं म्हणते की नाही, की अगं तू जर एवढं जर प्रेम जर तुझ्या नवऱ्यावर केलं तर तुझा नवरा तुला डोक्यावर घेऊन बसेल.
अपार प्रेम करते माझ्या सॅम वरती, अपार. रोज दिवसातून एकदा ती व्हिडिओ कॉल करते माझ्या सॅमला. इतकं इतकं की ती प्रत्येक डॉगी मध्ये माझ्या सॅमला पाहत असते, प्रत्येक डॉगी म्हणजे. आणि ती म्हणते की मला जर हा सॅम माझ्या आयुष्यात आला नसता तर मी या प्रेमापासून मुकले असते. आज मला जाणवते की प्रेम हा काय प्रकार आहे. सेम हेच ते सांगतायत की एक अशी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रेम करायचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीवर म्हणजे बघा की काय कशामुळे तुमच्या मनामध्ये प्रेम तयार होते, काय पाहिल्याने तुमच्या मनामध्ये प्रेम तयार होते. जर तुम्ही असं ते पाहायला लागला, त्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करायला लागला की आपोआप ती प्रेमाची भावना तुमच्या मनामध्ये एवढी निर्माण होते, एवढी निर्माण होते की त्याला कोणत्याही प्रकारचं एक प्रमाण नाही राहत त्या गोष्टीचं. आणि अ, प्रेम ही एक भावना खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही राहिले तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याचं सोनं तयार करता. जर तुम्ही प्रेमातून जर बाहेर पडलात, नैराश्यामध्ये जर गेलं, तर जितकं तुमचं आयुष्य तुम्ही चांगलं करतात, तेवढंच प्रेमाच्या अभावामुळे तुम्ही तुमचं आयुष्य खूप खराब सुद्धा करू शकतात. हां. तुमच्या सभोवताली पसरू लागलं तसं तसं तुम्हाला दिसू लागेल की वैश्विक शक्ती ही तुमच्यासाठी खूप काही कल्याणकारी करत आहे. तुम्हाला आनंद देणारी गोष्टी तुमच्या जीवनात येत आहेत. अनेक चांगल्या व्यक्ती तुमच्या जीवनात पाठविल्या जात आहेत. खरोखरच हे असंच घडतं. आता रहस्य सारांश. जेव्हा तुम्ही एखादी चांगली व्यक्ती जीवनात आकर्षित करू इच्छिता किंवा एखाद्या व्यक्तीशी चांगले संबंध प्रस्थापित करू इच्छिता, तेव्हा तुमचे विचार, शब्द, कृती आणि भोवतालचे वातावरण हे तुमच्या इच्छांच्या विरोधात नाही याची खात्री करून घ्या. तुम्ही स्वतःवर काम करण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन सकारात्मक भावनांनी काठोकाठ भरून टाकलं नाही, तोपर्यंत तुम्ही इतरांना काही देऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः भरलेले नाहीत, तोपर्यंत इतरांना काय देणार? हां. स्वतःबद्दल प्रेम. परत एकदा ते सारांश सांगतायत. परत एकदा मी पण थोडक्यामध्ये सांगते. आता जास्त काही सांगत नाही. ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आकर्षित करायच्या. पहिली गोष्ट. स्वतःवर काम करायचे. दुसरी गोष्ट. पुढे. स्वतःबद्दल प्रेम आणि आदर वाटू दे. स्वतःशी प्रेमानं आणि सन्मानानं वागा. अशा आत्मगौरवाच्या भावनेमुळेच तुम्ही तुम्हाला प्रेम आणि आदर देतील अशा व्यक्तींना जीवनात आकर्षित कराल. हां. जेव्हा पुढे तुम्हाला पुढे असं आहे की स्वतःबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. पॉझिटिव्ह शब्द बोलत राहा. हां. जेव्हा तुम्हाला स्वतःविषयी वाईट वाटत असतं, तेव्हा तुम्ही प्रेमाला अडवत असता, अवरोध करता. शिवाय तुम्ही अशा व्यक्ती घटना आकर्षित करत राहता, ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल असं वाईट वाटणं चालूच राहील. स्वतःमधील ज्या ज्या गोष्टी, गुण तुम्हाला आवडतात, त्यावर लक्ष केंद्रित करा. मग पहा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्हाला तुमच्यातील आणखीन चांगल्या गोष्टी दिसू लागतील. हां. नातेसंबंध. चांगल्या गोष्टी करता करता काहीतरी शोध निर्माण म्हणजे एक चांगली पकड तयार होऊन म्हणजे तुमच्याकडे येणार आहे. ती चांगली गोष्ट तुमच्यामध्ये आली तर आपोआप त्या गोष्टीचा फायदा आपल्या ह्या समाजाला सगळ्यांनाच होतो त्या गोष्टीमुळे. हां. नातेसंबंध सुधारण्यासाठी दुसऱ्या व्यक्तींमधील चांगल्या गोष्टींवर ज्याबद्दल तुम्ही कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करू शकता, अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या त्या व्यक्तीबद्दलच्या तक्रारीवर नव्हे. जेव्हा तुम्ही सामर्थ्यावर, बलस्थानावर, गुणांवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीकडून याच गोष्टी अधिकाधिक मिळू लागतील. छान. धन्यवाद ऋतुराजचे बाप्पा. खूप छान वाचन केलेले. धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद. मॅडम. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे. आभारी आहे. आजचा भाग खूपच छान होता, सुंदर होता. कोणाला काही शेअरिंग करायचंय? पाले मॅडम व्हिडिओ बंद करा तुमचा. व्हिडिओ चालू आहे. कोणाला काही शेअरिंग करायचंय? हां बोल. हो, मला शेअरिंग करायचंय. मी ते ग्रॅटिट्यूड लिहिलंय.
हा. वाचू का? मग किती मोठी व्यक्ती शेअरिंग करते, आम्हाला कौतुक आहे. वाच. हो वाचते. हा. मी अनिता मॅडमचे धन्यवाद करते कारण की त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह युनिव्हर्सिटी दाखवली दाखवली त्या खूप छान आहे. वा. ते ग्रेड घेत आहे. ते इतकं छान आहे आणि ते इतकं छान सांगतात. मला खूप छान वाटतं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाव. धन्यवाद 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 वेदांशी. खूप थँक्यू, खूप थँक्यू. म्हणजे हे तुला सुचलं, माझं कौतुक केलं त्याबद्दल नाही, म्हणजे त्याबद्दल तर आहेच, पण तुला हे सुचलं ह्या छोट्या वयामध्ये, त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. की तुझी विचार करण्याची क्षमता खूप छान वाढलेली आहे. तू खूप छान विचार करते आहे. तुझा ट्रॅक एकदम मस्त चालू आहे. मस्तपैकी छान आनंदी राहा, खुश राहा आणि हो. अशाच छान छान गोष्टी ग्रॅटिट्यूड मध्ये लिहित जा. मॅम खूप मला काहीतरी दाखवायचं होतं तुम्हाला. व्हेरी गुड. दाखव. मॅम मी जादूची छडी बनवली होती. वाव, किती छान. थँक्यू. मस्त, खूप सुंदर आहे. अच्छा, ही जादूची छडी म्हणजे याच्याने तुझ्या आयुष्यामध्ये जादू निर्माण होणार आहे किंवा तू सगळ्यांवर ही जादूची छडी फिरवणार आहे. हो. खूप मम्मी सुंदर. तर मला त्या दिवशी म्हणली तू तर ते जादूची छडी हातात घेऊन परीच दिसतेस. अरे वा. मग मस्तपैकी असं छानपैकी ड्रेस घालून परी होऊन दाखव ना आम्हाला एक दिवस. हो चालेल. आवडेल आम्हाला. खूप छान हो. वाटतं. खूप छान फील झालं मला. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला शेअरिंग करायचंय? खूप छान वाटलं. देवांशी, कोण करणार आहे शेअरिंग? धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद श्री. अजून कोणी करणार आहे शेअरिंग? नमस्ते मॅडम, सीमा बोलतीये. अरे वा सीमा, कसा झाला प्रवास? एक मिनिट. खूप छान झाला मॅडम प्रवास. अच्छा, बोल आता. आणि दर्शन पण खूप सुंदर झालंय. वाव, छान. कौतुक कौतुक तुझं. तुझी इच्छा होती आणि हो तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं झालेलं आहे. बरोबर. का- मी कालच आले मॅडम, काल नाही सॉरी परवा आले. मग अच्छा. आपलं काल सेशन चालू झालं, पण कालपासून माझं मोबाईल नेटवर्क खूप प्रॉब्लेम देते. आज पण सारखं कट हा, होते. आता कट होतय. हा. 2-2 मिनिटांनी कट होते ते. हो, तर बघितलं. म्हणलं तर चालू आहे तर पटकन बोलावा. ते लगेच कट होते ते आणि मला सारखं जॉईन करायला लागतंय. हो. असं होतंय. छान छान. खरंच खूप सुंदर दर्शन झालं मॅडम. आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की म्हणजे जसं आपण जसं आता तुम्ही रेंज प्रॉब्लेम झाला मॅडम परत. कुठे गेल्या होत्या सीमा मॅडम? हा. सीमा मॅडम कुठे गेल्या होत्या? कुठे गेले होते गड्या, म्हणजे मी विसरले. ऋतुराजचे बाप्पा कुठे गेलेले सीमा मॅडम? बहुतेक काशी अयोध्या. हा, येस येस, बरोबर. काशी आणि अयोध्या. म्हणजे फक्त आपली महाराष्ट्रातलीच मंदिरं बंद आहेत, बाकी उघडी आहेत सगळी. पुढच्या वेळेस ते सीमा मॅडम आपल्याला घेऊन जाणार आहे फिरायला. नक्की नक्की जाऊ हो. ना. मी त्यांना बोलले, म्हटलं आता मी तुम्हाला सोडलंय एकटीला, पण पुढच्या वेळेस अजिबात एकट्यांना सोडणार नाही. मी येणार आहे तुमच्या बरोबर फिरायला. मी पण येणार आहे. हो. दोघींचा नंबर लागलाय आपल्या. हो. खरंच आहे. मॅडम त्रिवेणी संगम पण केला त्यांनी. तुम्ही केले त्रिवेणी संगम? नाही, त्यांनी सीमानी. अरे वा, केलं का? हा, आता अच्छा. आता गेली तेव्हा त्रिवेणी संगम पण झालं त्यांचं, की ते हा. 3 नद्या एकत्र होतात ना ते. अच्छा, वाव, किती छान. एक पिकनिक काढूया आपण आपल्या सेशनचीच, मस्तपैकी. मॅडम नेटवर्क मध्ये खूप प्रॉब्लेम होते माझ्या. हो. मी तुम्हाला फोन करून शेअर करते कारण 2-2 सेकंदाला नेट जाते माझा, कट चालेल. होते. हो, हा, फोन करून शेअरिंग कर. खूप छान दर्शन झालंय मॅडम. हा हा. आणि जसं म्हणजे मी मनामध्ये म्हणजे मला पैशाच्यासाठी पण खूप प्रॉब्लेम होते आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण ते तशा माझ्या पूर्ण होत गेल्या. व्हेरी गुड. छान छान. खरंच
आणि एक आनंद पण येताना थोडासा प्रवासात जरासं थोडंसं हे झालं, बरोबर. पण हॅपी. हॅपी तेवढा तर थोडासा सहन तर होतच. करायलाच पाहिजे. हम्म. असं थोडी आपल्याला देव भेटायला जायचंय म्हणजे थोडासा. आणि आपल्या ग्रुप मधल्या एका मॅडमनी पण मला फोन केला होता, पण प्रवासामध्ये त्यांचा आवाज नव्हता येत ऐकू. तर मला त्यांचा नंबर पण गेलाय, पण तरी आता जॉईन असतील तर मला परत एकदा कॉल करा. मी कारण त्यांचा नंबर पण गेला, कारण आता नाव पण लक्षात नाहीये त्यांचं. मी अं, मेसेज केला होता तेव्हा त्यांनी त्या मेसेजच्या नंतर रिप्लाय दिला की मला पण हेच बोलायचं होतं, पण सीमा तू बोलली त्याबद्दल धन्यवाद. अच्छा अच्छा. ताई बरोबर. तुम्ही गंगा आणली आहे ना, मॅडमांना पण एक गंगाचं हे पाठव हा. हो हो हो, नक्की 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 पाठवणार ना. धन्यवाद. आणि मॅडम तिथले सर्व देवळं वगैरे हे आहेत, चालू आहेत, मंदिरांचं दर्शन चालू आहे. हा, तर तेच ना, शोभना मॅडम तेच म्हटल्या, दर्शन चालू आहे. हो चालू आहे मॅडम दर्शन, फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे, पण अच्छा तिथं चालू आहे सगळीकडं. अच्छा अच्छा. कारण तिथे असं वाटतच नाहीये करोना आहे, पूर्ण गर्दी वगैरे. अरे बापरे. पूर्ण यात्रा झाली, त्रिवेणी संगम, हम्म. अयोध्या पण झाली. अयोध्येमध्ये खूप जोश निर्माण झाला मॅडम. हो ना. हिंदुत्व जागृत झालं. हिंदुत्व जागृत झालं. किती छान, मस्त आनंद झाला आम्हाला छानपैकी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि धन्यवाद जादूचे धन्यवाद. जादूचे आणि धन्यवाद. धन्यवाद तुमचे धन्यवाद. आणि माझ्या धन्यवाद. बहिणीचे धन्यवाद, कारण ह्या हो, सेशन मध्ये तिने मला जॉईन केलं आणि खरंच त्याच्यामुळं माझ्यामध्ये भरपूर बदल झाला, स्फूर्ती. सगळ्या हा गोष्टी मिळाल्या. मॅडम, आदल्या दिवशी पण, मी जाण्याच्या आदल्या दिवशी पण, आदल्या दिवशीच मॅडम खूप जोरात परत पडले मॅडम. अरे मग. हो ना मॅडम, का माहिती नाही असं, पण खूप जोरात पडले परत, असं परत हातपाय माझे जाम झाले ते. पण तरी पण म्हणजे त्या ह्याला पण आईनी आणि मी मनातल्या मनात हे केलं आणि माझं दुखणं थांबलं, कारण दुसऱ्या दिवशी जायचं होतं मला, हम्म की माझ्यामध्ये कणकणी नको यायला, पण तरी पण हम्म. ओके, म्हणजे काय नाही, म्हणजे त्रास वगैरे, ओके. थोडा डोक्याला वगैरे टेंगूळ आला, पण बापरे ठीक आहे. बापरे. म्हणजे पॉझिटिव्हिटी देऊन तुम्ही गेलेले आहात तिथे, हो एवढं लागल्यानंतर पण, म्हणजे तुमची विल पॉवर खूप वाढलेली आहे याचा अर्थ. म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक शोधता, आणि हेच आपल्याला ह्या सेशन मधून शिकायचं आहे. पण तरी पण एकदा डॉक्टरांकडे जाऊन या. तिचं सीमा नेटवर्क मॅडमचा गेलं आवाज वाटतं. हम्म. हा, तर मी सांगते की कारण काय ना, खरंच ताईमध्ये खरंच इतका बदल झाला आणि तिच्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आली आहे ना, की असं वाटत नाही की आता ती पहिल्याची सीमा आहे करून. खरंय. आपलं बोलणं तर झालेलंच हो आहे. हो हो, झालेलंच आहे. तर त्याच्यामुळे आता खरंच खूपच म्हणजे तिचा स्वभाव पण बदलला आणि तिची जी चिडचिड होता ना स्वभाव, त्याच्यामध्ये तिला खूप शांतता लागली आहे म्हणजे. बरोबर आहे. वा, छान. जादूमुळे सगळ्यांचं आयुष्य खूप छान होतंय. पण सीमा मॅडमना जरा डॉक्टरांकडे जायला सांगा. हो हो, सांगते. धन्यवाद नाही धन्यवाद. तरी ती म्हणजे सॉरी मॅडम, नेट मध्ये खूप इश्यू आहे. हा, मी चालेल ना. फोनवर बोलते तुमच्याशी. हा हा हा, हा, धन्यवाद चालेल. धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद. अजून कोणाला काही शेअरिंग करायचंय? तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगला बदल झाला असेल, किंवा काहीतरी तुमच्या भावना चांगल्या झाल्या असतील, तर असं काही शेअरिंग करावं असं वाटतंय कोणाला? की आयुष्याला एक वेगळं वळण मिळालेलं आहे? नाही, कोणाला नाही वाटत आहे. मॅडम नमस्कार. हा, बोल ना ऋतुराज चव्हाण. शेअरिंग करू का एक? नक्की. तुमच्या इथून काय माझाच सगळं आवाज म्हणत डबल असतील येतोय. की जादू फक्त ऋतुराजचे पप्पा आणि ऋतुराजच्या मम्मीलाच होते. तसंच ज्योती घुगे मॅडम पण म्हणतात की नक्की सेशन मधले सगळे लोक असं म्हणतील का, की नक्की यांच्याच घरामध्ये कशा जादू होतात? त्याचं नाही कारण असं तसं नाही. आहे तस की तुम्ही तस शेअरिंग तसं करता ना नाहीये. जास्त.
बोला. हा तसं नाहीये का शेअरिंग असं करायचंय की एक 2-3 दिवसापूर्वी मला स्वतःला त्रास होत होता. म्हणजे सुका खोकला झाला होता. अच्छा. आणि आता मी तर मला छोट्या छोट्या गोष्टींवर मी औषधं घेतच असतो. म्हणजे माझ्या मित्राचं मेडिकल आहे. हम्म. मी त्याला फोन करतो आणि घरच्या हा घरी औषध घेत असतो. डॉक्टरकडे जात नाही. हा. पण पहिल्यांदा आयुष्यात अशी गोष्ट घडली जादूमुळे, जादू. की आरोग्याच्या देणगीचे, मौल्यवान आरोग्याच्या देणगीचे मी आभार मानतो. आणि त्या गोष्टीमुळे मला फरक पडला. अरे वा, खरंच आहे. म्हणजे खूप छान शेअरिंग आहे. मला हेच सांगायचंय की नाही की तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचं शेअरिंग जेवढं जेवढं तुम्ही करणार आहात, सेशनमध्ये जेवढं बोलणार आहात, तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान जादू होणार आहे. खूप पॉझिटिव्ह चांगल्या घटना घडणार आहे. आणि हे युनिव्हर्स, हे जे विश्व आहे, खूप तुमच्याकडून म्हणजे तुमच्या आयुष्याला असं एक टर्निंग पॉइंट छान घेऊन जाईल. आणि तुम्ही पण असा विचार कराल की नक्की वाव, म्हणजे खरोखर खूप जादूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर जास्तीत जास्त शेअरिंग करा. कदाचित तुमच्या शेअरिंगमुळे एखाद्या एक व्यक्तीचं काहीतरी प्रेरणा मिळेल तुमच्या शेअरिंगमुळे, की यांनी मॅडम असं मला सांगितलं. बोलायचंय. हा, बोला. हा तर हे आरोग्याचं आता ह्यांनी जे बोलले ना त्याच्याबद्दलच मला पण बोलायचंय. हम्म. सध्या मी पण लिहितेय, पण माझ्याबद्दल पण हे जास्त लिहितात आहे आणि ह्यांची पॉवर जी आहे ना लिखाणाची वगैरे, हम्म. खरंच म्हणजे खूप खूपच आवड आहे यांच्या लिखाणामध्ये. तर मी म्हणजे झाले माझ्या माऊ झाल्याच्या नंतर पासून मी ना कमरेला पट्टा वापरत होते. कारण की माझ्याकडे आहे तो. आणि मला आता नंतर मध्यंतरी अशी सवयच झाली होती की तो कमरेचा पट्टा घातल्यावरच मला झोप लागायची. आणि जर तो पट्टा नाही लावला ना तर मला झोपच नव्हती लागत. असे अच्छा. दिवसावरती कधी लावत नव्हते मी. हा. पण नुसतं असं झोपताना म्हणजे एक काय माहिती नाही की बाबा ती सवय झाली किंवा कुठे काय हा. पोट जास्त यावं नाही वगैरे म्हणून पण असं असेल किंवा कदाचित काय. पण ह्यांनी जसं लिखाणाचं सुरुवात केली ना हम्म. तसं मी एकाएकी तो पट्टा मी रोज घेऊन झोपते माझ्याजवळ. पण मी आज कितीतरी दिवस झाले मी लावतच नाही. मी शेवटी काय केलं म्हटलंय, आता तुम्ही हे लिहिताय, आता तुम्ही माझं आणखीन काय काय लिहिताय मला ते सांगा जरा, म्हणजे मला ते असं लक्षात येईल की बाबा आता आपण असं झालंय, आपण तसं झालंय. ते बोलायला लागले नाही तुझं आरोग्याचं लिहितोय ना म्हणूनसाठी. तर मी आता ते फक्त मी वापरतच नाही, म्हणजे फक्त घेते आणि हा. बाजूला ठेवून देते. आता साईडला ठेवून द्या कपाटामध्ये, त्याची गरजच नाही लागणार आहे आता. खरंच आहे. हे बघा, धन्यवाद मॅडम. कसं आहे माहितीये का, जेव्हा तुम्ही तुमच्या माईक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे सारिका मॅडम. जेव्हा तुम्ही स्वतःच्या गोष्टी खूप जास्त आनंदाने मिळवता, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आनंदी राहता, तेव्हा जरा माईक बंद करता. हा. जेव्हा तुम्ही तुमच्या ज्या काही स्वतः मध्ये कृतज्ञता व्यक्त करून स्वतःचं आयुष्य जेव्हा चांगलं करता, तेव्हा स्वतः खुश राहता, आनंदी राहता, उत्साही राहता, तेव्हा तर तुम्ही तुमच्या मध्ये तर बदल करताच करता. पण ज्या तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत, जेव्हा तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड देतात, तेव्हा त्यांच्यामध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली, बदल झालेला आपल्याला जाणवतं. त्याचं कारण हेच आहे सारिका मॅडम, त्यांच्या लिखाणामध्ये का पॉवर आहे, कारण की ते तेवढे आनंदी आहे, उत्साही आहे. तुम्ही पाहिलं असेल की ऋतुराजचे बाप्पा ग्रुपमध्ये एवढे ऍक्टिव्ह आहेत, रोज प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही जेवढं दुसऱ्यांबद्दल कौतुक करता दुसऱ्यांचं, जेवढं तुम्ही दुसऱ्यांना खूप छान बोलता, आणि तेवढं तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी परमेश्वर खूप मोठ्या प्रमाणामध्ये देतं. आधी आपल्याला दुसऱ्यांना प्रेम द्यायचं आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना प्रेम देतो तेव्हा त्या गोष्टी आपोआप आपल्याकडे येत असतात. मग आपण तर बदलतोच. जसं मगाशी पण मी हेच वाक्य बोलले,
तुम्ही तर बदलताच, तुम्हाला तर तुमचं ध्येय मिळतं. पण ह्या गोष्टीचा फायदा ह्या समाजाला होतो. ऋतुराजच्या पप्पामुळे तुमचंही आयुष्य चांगलं झालेलं आहे. कदाचित अजून खूप एवढ्या लोकांना ग्रॅटिट्यूड देऊन त्यांचं सुद्धा आयुष्य खूप चांगलं त्यांनी केलेलं आहे. ब्लेसिंग देऊन. आपण किती मनापासून खरोखर प्रत्येक व्यक्तीला ब्लेसिंग देतो, ते पण खूप महत्वाचं आहे. नुसतं लिहिलं म्हणून लिहिणं याला अर्थ नाहीये ना. कोणतीही गोष्ट आपण जेव्हा साधी गोष्ट आहे. गुलाबाचं फुल घेतलं मी हातामध्ये आणि माझ्या प्रियकराला दिलं आणि त्याला सांगितलं आय लव्ह यू. आणि माझ्यामध्ये जर काहीच फिलिंग नाहीये, तर त्या वाक्याला काहीच अर्थ नाहीये. पण जर मी ते खूप फिलिंगनी जर मी ते वाक्य बोलले, तर त्याच्यामध्ये खूप पॉवर आलेली असते. त्याचप्रमाणे हे जे ते नेहमी आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहायला सांगतात, त्या लिखाणामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी कारण की आपण मन एकाग्र करून लिहितो की नाही आणि मन एकाग्र करून लिहिल्यामुळे ती गोष्ट आपल्याला खूप लवकर मिळत असते. मग त्याच्यामुळे आपण आपल्याच शक्तीचा वापर करायचा आहे स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा. कारण आपण ह्या समाजाचे घटक आहोत. या समाजालाही आपलं काहीतरी देणं आहेच ना. खूप छान शेअरिंग केलं. खूप छान. आता सगळ्यांनी ना ऋतुराजच्या पप्पांना ग्रॅटिट्यूड रोज लिहायला सांगायचंय म्हणजे सगळ्यांचं आयुष्य चांगलं होणार आहे. सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. मॅडम माझी रिक्वेस्ट आहे हा बोला ना. की ग्रॅटिट्यूड लिहायला काही अडचण नाहीये. हा काय होतं थोडस कन्फ्युजन होतं की हा कोणाला काय हवंय ना ते कळत नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे रेसिंग करताना प्लीज तुम्हाला काय हवं आहे आणि व्यवस्थित. तुमचं नाव येस. हे महत्वाचं आहे. कारण का खूप म्हणजे वायबल होतं की कोणाबद्दल काय लिहायचं. खरी गोष्ट आहे. बरोबर. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे बरोबर आहे. ब्लेसिंग मागताना प्लीज आपलं नाव लिहा की हम्म. मी ही आणि मला हे ब्लेसिंग करता बरोबर असं आहे. प्लीज हम्म. रिप्लाय देत जावा. खरंय. मॅडम मला अजून बोलायचंय. बोला. ते ऋषिकेशच्या मम्मी बद्दल लिहित होते मिस्टर. हा कोणाच्या मम्मी बद्दल? ते ऋषिकेशची मम्मी मला नेगेटिव्हिटी बोलायला येस. येत होती हा ना, हा 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 त्यांच्याबद्दल बोलायचंय. तर आज आता म्हणजे झाले 8 दिवस झाले, हम्म. आता ते माझ्या घरीच येत नाहीये. क्या बात आहे. त्यांनी जसं लिहायला सुरुवात केली ना, हा तर ते माझ्या घरीच येत नाही. म्हणजे सर मी दरवाजात लावून पण ठेवते. तर हा. शेवटी आज मी जेव्हा बाहेर गेले ना संध्याकाळी, हम्म. तर मला त्या बोलल्या भेटल्या म्हणजे. हम्म. तर मी म्हंटले काय हो बरे आहेत काय? काय तुम्ही येतच नाही हो. हम्म. मग मीच विचारलं त्यांना हा की हा तुम्ही येतच नाही. मग ती म्हटले की नाही हो तुमच्या मिस्टरांचा पण जेवायचा टाइम तोच असतो हा आणि मग ते पण येतात. मग ते मला बरं नाही वाटत. हा म्हणले हा तर ठीक आहे म्हणले चालेल म्हणलं तुम्हाला जर असं बोलायचं असेल ना हा. तर तुम्ही संध्याकाळी वगैरे आले तर चालेल. तर ते बोलले बरं ठीक आहे चालेल करून. पण म्हणजे मला जरा चांगलं वाटलं की चांग बाबा चला एवढं ते एवढं आणि येत नाहीये बरोबर त्या वेळेवर ते बरोबर. सर्वात. नाहीतर तिला अशी सवय झाली होती की ती डायरेक्टली दरवाजा ठोकूनच येत होती. जरी दरवाजा बंद असला ना हा तरी म्हणजे माझा फक्त दरवाजा असा ढकललेलाच असतो. हा तर तिला माहिती पडलं होतं ना की ह्यांचा दरवाजा ढकलला की हा. लगेच उघडतो. तर त्याच्यामुळे ती ढकलून आत येत होती. बापरे. आणि आता ती रोज जाते मुलाला सोडवायला पण ती आता येत नाहीये. म्हणजे 8 दिवस तरी झाले तरी आता ती येत नाहीये. तर म्हणजे त्याच्यामुळे मला पण जरा खूप बरं वाटतंय. बरोबर आहे. म्हणजे परत इथे सिद्ध झाले की ऋतुराजच्या पप्पांच्या लिखाणामध्ये खूप ताकद ताकद आहे. आहे. आता फक्त अजून एक गोष्ट त्यांनी लिहितात तर आहेच ती. हा ती जर एकदम नक्कीच होणार सिद्ध झाली आहे. ना नक्कीच होणार आहे. होणार आहे नाही होणारच आहे ती होणारच होणारच आहे. आहे. होणारच झालेलीच आहे. आहे ती. आणि मला ते जाणवतंय फील होतंय ते मला हो सतत मॅडम सतत. अर्धी झालेली आहे फक्त आता शेवटच्या टप्प्यावर राहिलेली आहे येस. तेवढी पूर्ण व्हावं. सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी ग्रॅटिट्यूड द्यावं की ती माझी म्हणजे झाली शेवटची पायरी चढायची आहे फक्त सगळ्यांनी मदत करावं. नक्कीच पायरी चढलेले आहेत. सगळं तुम्हाला जे तुमचं स्वप्न आहे ते तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे.
आणि आम्ही छानपैकी वाट बघणार आहोत तुमची. मी हो मॅडम, झालं मी गणपतीच्या 2 दिवस अगोदर मी खूप मोठा धमाका आणि शेअरिंग करायची इच्छा आहे मॅडम अरे मला. वा, किती छान. म्हणजे ती एकदम स्वप्नासारखी शेअरिंग करायची म्हणून साठी मॅडम थांबलो आहोत. अरे वा. सहनशीलता सहनशीलता सहनशीलता. सारी सहनशीलता. सहनशीलता. बरोबर आहे, खरं आहे. धन्यवाद. खूप छान, धन्यवाद मस्त, धन्यवाद. खूप सुंदर शेअरिंग केलेलं आहे. असं शेअरिंग करा. अम, मला असं वाटतं बाकी इतर जे लोक आहेत त्यांनी सुद्धा सहभाग. रुपाली, हॅलो. हा. हा, रुपालीसाठी पण ब्लेसिंग द्यायचे. काल रुपालीने बोल, तू बोल रुपाली. काल मी वॅक्सिन घेतली पण आज खूप त्रास होते मला.